हरे 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 रामकृष्ण रूपा पाहता लोचने रूपा लोचने रूपा पाहता लोचने रूपा लोचने रूपा पाहता लोचने रूपा पाहता लोचने रूपा पाहता
हरी बरवे देशावर झालो काय बोले बोलावे काय बोले बोलावे काय बोले बोलावे बरवे देशावर झालो काय बोले बोलावे काय बोले बोलावे काय बोले बोलावे बरवे देशावर झालो काय बोले बोलावे काय बोले बोलावे काय बोले बोलावे बरवे देशावर झालो लाभे लाभ तुनावला जीव धाला दर्शने जीव धाला दर्शने जीव धाला दर्शने लाभे लाभ तुनावला जीव झाला दर्शने जीव झाला दर्शने जीव झाला दर्शने भाग्य झाले संत भेटी आवडी भेटी होती ते आवडी पोटी होती ते आवडी पोटी होती ते भाग्य झाले संत भेटी आवडी पोटी होती ते आवडी पोटी होती ते आवडी पोटी होती ते लाभे लाभ तुनावला जीवधारा दर्शने जीवधारा दर्शने जीवधारा दर्शने लाभे लाभ तुनावला जीवधारा दर्शने जीवधारा दर्शने जीवधारा दर्शने तुका म्हणे श्रम केला तुका म्हणे श्रम केला म्हणे श्रम केला म्हणे श्रम केला म्हणे श्रम केला अवघाला पडाशी अवघाला पडाशी अवघाला पडाशी लाभे लाभ तुनावला लाभे लाभ तुनावला लाभे लाभ तुनावला लाभे लाभ जीवधारा दर्शनी जीवधारा दर्शनी जीवधारा दर्शनी लाभे लाभ तुनावला जीवधारा दर्शने जीवधारा दर्शने जीवधारा दर्शने गोपाल कुमारी गोपाल कुमारी गोपाल कुमारी गोपाल कुमारी गोपाल कुमारी गोपाल कुमारी गोपाल हरी हरी बरवे दुषाऊर झालो बरवे उषाऊर झालो बरवे उषाऊर झालो बरवे उषाऊर झालो बरवे दुवासूर झालो बरवे
जीवधाला हरी बरवे देशावर झालो काय बोले बोलावे लाभे लाभ दुनावला जीव झाला दरुशने भाग्य झाले संत भेटे आवडे पोटी होती ते लाभे लाभ दुनावला जीव झाला दरुशने तुका म्हणे श्रम केला अवघाला फळासी लाभे लाभ दुनावला जीव झाला दरुशने विठोबा रखुमाये जगद्गुरु श्री शंकराचार्य भगवान की जय श्री गायत्री माता की जय पार्वती महादेव की हरी बरवे देशावर झालो काय बोले बोलावे लाभे लाभ दुनावला जीव झाला दरुशने प्रस्तुत प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला अभंग जगद्गुरु जगतवंदनीय सर्वांच्या अंतकरणाचं अधिष्ठान असणारे माऊली तुकोबाराय यांचा 4 चरणांचा आणि एका विशिष्ट असणाऱ्या लाभाने प्राप्त झालेली संतुष्टता वर्णन करून सांगणारा अशा पद्धतीचा अभंग आहे। या अभंगामध्ये माऊली तुकोबाराय आपल्याला काय प्रतिपादन करून सांगतात तत्पूर्वी आपण एकदा संतांना नमन करूया। श्री संतांची माथाच्या
संतांचे या माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत. विश्रांती पावलो सांभाळा उत्तरी वाढले अंतरी प्रेमसुख. बरवे देशावर झालो काय बोले बोलावे. लाभे लाभ दुनावला जीव झाला दरुशने. प्रस्तुत भगवान सदाशिवाच्या महादेवाच्या या प्रांगणामध्ये गुरुपौर्णिमेच्या सोहळ्यानिमित्त त्या दिवशी सगळ्यांनाच फार जास्त गडबड असते. सर्वत्रच कार्यक्रम असतात, म्हणून ते औचित्य साधून निवांत सेवा घडावी या उद्देशानं आजचा हा एकदिवसीय कीर्तन महोत्सव आपण या ठिकाणी आयोजित केलेला आहे. त्या निमित्तानं असणारी ही भगवंताची कीर्तन रूपी सेवा ही अकारण करुणा वरुणालय भक्तकाम कल्पद्रुम भगवान पांडुरंग परमात्म्याच्या अथांग करुणेनं त्याच्या दयेनं या सर्व संयोजक मंडळींच्या माध्यमातून विशेष करून परमादरणीय हरिभक्तीपरायण श्री तेज स्वरूपानंद स्वामी महाराज म्हणजे सुमितजी महाराज त्यांच्या माध्यमातून आमच्या वाटेला ही सेवा आलेली आहे. सेवेकरिता निवडलेला अभंग जगद्गुरु तुकोबरायांचा आहे. तुकोबरा अभंगाच्या माध्यमातून एक विशेष लाभ सांगतात. फक्त लाभ सांगतात असं नाही, त्या लाभानं प्राप्त झालेली संतुष्टता वर्णन करून सांगतात. काय सांगतायत महाराज? महाराज म्हणतात, बरं झालं काही गोष्टी जीवनामध्ये आणि आल्या पण आणि गेल्या पण. त्या जर गेल्या नसत्या तर बरंच काही मिळालं नसतं. प्रपंच रचना सर्व ही भोगोनी त्या गेली. महाराजांचं ब्रीद आहे. त्यांनी ती प्रपंचाची रचना भोगून टाकून दिली आणि त्या प्रपंचाच्या कक्षेतून त्याच्या त्या विश्वातून आणि भगवत चिंतनाच्या विश्वात आले. म्हणजे त्या स्थितीला सोडून दिलं आणि नवीन असणारी स्थिती अंतःकरणामध्ये धारण केली. याला स्थित्यंतर म्हणतात. आणि त्या स्थित्यंतरालाच बऱ्याच वेळेला देशावर होणे असा शब्द वापरला जातो. तुकोबराय म्हणतात, बरं झालं देशावर झालो. देशावर झाले मग काय झालं तुम्हाला? म्हणजे जे प्राप्त झालं ते काय वर्णन करून सांगू? मला शब्द नाहीत सांगण्याकरिता. काय बोले बोलावे. बोल म्हणजे शब्द. या शब्दांच्या माध्यमातून ते काय वर्णन करून सांगावं? जे मला प्राप्त झालंय ते शब्दांमध्ये सांगण्यासारखं नाही. ते शब्दांच्या पलीकडे असणारं जे परमतत्व आहे ते मला प्राप्त झालेलं आहे. कसं प्राप्त झालं असेल? म्हणले मी निघालो प्राप्त करण्याकरिता आणि निर्मळ अंतकरणाने शुद्ध भावनेनं प्रवास करायला निघालो. त्याचा परिणाम मला एक विलक्षण असणारा लाभ झाला. तो लाभ जीवनामध्ये आल्याबरोबर फार समाधान झालं. त्या लाभाबरोबर मला ज्याची आवश्यकता होती, ज्याची मला अपेक्षा होती, गरज होती, उत्कंठा निर्माण झालेली होती आणि ते प्राप्त झालं. म्हणजे काय प्राप्त झालं? भगवंताचं दर्शन मला प्राप्त करून घेण्याची इच्छा होती आणि म्हणून मला जो लाभ झाला त्या लाभाच्या माध्यमातून भगवत दर्शनापर्यंत मला जाण्याची संधी प्राप्त झाली. म्हणजे भगवत दर्शनाचा दुसरा लाभ प्राप्त झाला. लाभे लाभ दुनावला. एका लाभानं दुसरा लाभ दुप्पट झाला. मग काय झालं? जीव झाला दर्शने. भगवंताचं दर्शन झालं आणि जीव हा संतुष्ट झाला. झाला म्हणजे संतुष्ट झाला. आणि कशानं? तर दर्शने. दर्शन झालं. त्या दर्शनानं जीवाला संतुष्टता प्राप्त झाली. कसं काय झालं असेल महाराज? हे होणं तसं शक्य नाही. म्हणजे बरोबर आहे तुमचं म्हणणं. हे होणं तेवढंसं शक्य नाही, सोपं नाही. पण ते होण्याकरिता कारणच तसं घडलं. काय कारण घडलं? भाग्ये झाली संत भेटी. भाग्यानं संत भेटले आणि म्हणून असा लाभ माझ्या जीवनात भगवत दर्शनाचा प्राप्त झाला. याचा अर्थ सगळे लोक करतील की भाग्यात असलं तर संतांची भेट होते. म्हणजे भाग्यावर अवलंबून राहतील सगळे लोक. ते म्हणतील मग आपलं चालू आहे मस्त. ज्या वेळेला भाग्य उदय आलेल त्यावेळेला संत भेटतील असाही प्रयत्न करून जर भेटणार नसतील आणि भाग्यानं जर भेटणार असतील तर जेव्हा भाग्यात असेल त्यावेळेला भेटतील संत असं म्हणून मनुष्य निवांत राहील. म्हणून असं होऊ नये, अशी अतिव्याप्ती दुसरीकडे जाऊ नये, त्याची व्यावृत्ती करण्याकरिता तुकोबारांनी शब्द रचना केली. आणि पुढे म्हणले आवडी पोटी होती ते
उगाच संत भेटत नसतात. आपल्या अंतकरणामध्ये संतांच्या भेटीची आवड पण असली पाहिजे. ती आवड जर नसली तर संत जवळ असून सुद्धा त्यांनी महाराज त्यांची काहीच किंमत आपल्याला वाटणार नाही. म्हणून भाग्य झाली संत भेटी, आवडी पोटी होती. माझ्या पूर्वीच पोटात संतांच्या भेटीविषयीची आवड होती आणि भाग्योदय झाला आणि संतांची भेट झाली. फार महत्वाचा मुद्दा आहे. म्हणून हे सगळं होण्याकरिता कारण जर काय असेल तर मी देशावर झालो. देशावर होणं तेवढं सोपं नाही. पुढे आपण त्याचं चिंतन पाहणार. आताच जर सांगितलं तर मग ते गौप्य उघडं होईल ना महाराज. म्हणून तुमच्या मनामध्ये थोडंफार तरी असलं पाहिजे ना भाव, उत्कंठा असली पाहिजे की आता नेमकं काय अर्थ असेल याचा. म्हणून देशावर होण्याकरिता फार श्रम घ्यावे लागतात. माझ्या जीवनामध्ये मी फार श्रम घेतले, कष्ट घेतले आणि ते कष्ट फळाला आले. तुका म्हणे श्रम केला अवघा आला फळासी. संपूर्ण श्रम फळाला आला. काय झालं? जीव झाला दर्शने. भगवंताचं दर्शन झालं आणि जीव हा संतुष्ट झाला. ही संतुष्टी त्यांनी प्राप्त झाली. तुकोबराय आणि संतुष्टीचा ढेकर जणू काय अशा पद्धतीने तृप्तीचा ढेकर आपल्या सर्वांच्या समोर देत आहेत. आणि मनुष्य जीवनामध्ये, मानवी जीवनामध्ये हे सगळ्यात महत्वाचं चिंतन आहे. याच्याकडे त्यांनी सगळ्यांनी लक्ष दिलं पाहिजे. याचा विचार सर्व लोकांनी केला पाहिजे की आपण संतुष्टीपर्यंत आलो का? आपण तृप्त झालो का? जर झालो नाही तर मग तृप्त होण्याकरिता आपण प्रयत्न केले नाहीत का बाप्पा? प्रयत्नच प्रयत्न. जन्मल्यापासून आतापर्यंत संतुष्ट होण्याकरिताच प्रयत्न चालू आहेत. पण असं कोणतंच साधन सापडलं नाही की ज्याच्यामुळे आपण संतुष्ट झालो. काय संतुष्ट होत नाहीत? त्याचं कारण आहे आपण ज्या देशात वावरतो ना तिथं संतुष्टी नाही. तुम्हाला तो देश सोडून दुसऱ्या देशात जावं लागेल तेव्हा संतुष्टी प्राप्त होईल. असं म्हणल्यावर एखाद्या माणसाला वाटेल की हा भारतातून जा म्हणतो. असा अर्थ त्याचा नाही. मी सरळ अर्थ सांगतोय ना. तुम्हाला भाव त्यातला सांगायचा आहे. तो भाव विशेष आहे, ऐकण्यासारखा आहे. आणि म्हणून त्या भावापर्यंत आपल्याला प्रवेश करायचा. असा अभंगाचा सरळ अर्थ पाहण्याचा आपण प्रयत्न केला. विठोबा रखुमाये बरवे देशावर झालो काय बोले बोलावे. लाभे लाभ दुनावला जीव झाला दरुशने. प्रस्तुत आज आपण गुरुपौर्णिमेच्या दिवशी मोठा सोहळा तगणी करता येत नाही. पण आजच्या दिवशी हा सोहळा करायचं ठरवलं. करता आला असता पण मग सगळ्याच लोकांना शक्य झालं नसतं. लोकांची वाटाघाट झाली असती. आज मात्र सगळेच लोक जुळून अशा पद्धतीने आलेले आहेत. म्हणून थोडा वेळ भगवंताची सेवा करायची आहे. का सेवा केली पाहिजे? कशाकरिता आपण सेवेमध्ये पदार्पण केलं पाहिजे? त्याचं कारण शोधलं पाहिजे. सेवा शब्द आला की त्याच्या पुढचा एक शब्द असतो मेवा. सेवा केली की मेवा प्राप्त होतो. काय मेवा प्राप्त केला पाहिजे? मिळवलं काय पाहिजे? किम श्रेय हा भागवतातलं चिंतन आहे. मनुष्य जन्माची सफलता कशात आहे? काय प्राप्त करून घेतलं पाहिजे याचा विचार केला पाहिजे. आपल्याला मानवीय शरीर प्राप्त झालेलं आहे. या मनुष्य शरीरामध्ये आपण विश्रांतीला आलेलो आहोत. एक मुक्काम आहे.
हा एक त्यांनी पाढावा आपला पडलेला आहे. जसं आपण पंढरपूरच्या वारीला आता सर्वजण जाऊन आलो, रोजचा एक मुक्काम होता. दिवसभर चालायचं, संध्याकाळचा मुक्काम व्हायचा, परत सकाळी उठायचं, परत चालायचं, परत मुक्काम व्हायचा. असे आपण जीव झाल्यापासून फार मुक्काम केलेले आहेत. सगळे मुक्कामच मुक्काम आहेत. कुठे कुठे मुक्काम केले असतील आपण 84 लाख योनी आहेत. त्या 84 लाख योनींमध्ये आपले मुक्काम पडलेले आहेत. फक्त ते 84 लाख योनींमध्ये नाही, त्याच्यातही विविध प्रकार आहेत. त्याच्यामध्ये अनेक प्रकारचे जीव असतात. जारज, अंडज, स्वेदज, उद्भिज, 4 प्रकारचे जीव असतात. जारातून जन्माला आलेले आपण सगळे जारज आहोत. जारज, अंड्यातून जन्माला येणारे अंडज, बियांपासून उगवणारे उद्भिज, आणि घामातून त्यांनी उवा वगैरे होतात की नाही, त्यांना स्वेदज असं म्हणायचं. असे जीवजंतू निर्माण होतात. ते सगळ्या 4 खाणी मानल्या जातात. या 4 खाणींमध्ये त्यांनी परत 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 प्रवास करत 84 लाख योनींमध्ये फिरावं लागतं. आणि या 84 लाख योनींमधून फिरता फिरता अशी एक दिव्य योनी प्राप्त होते की जी योनी विशेष असणारी योनी, विशेष असणारं ते धाम आहे मनुष्य शरीर. या मनुष्य शरीरामध्ये आल्यानंतर ही जी सगळी आवागमनाची परंपरा आहे, ही परंपरा थांबवता येते. कारण हे गाढव, कुत्रा, बैल, मांजर, डुक्कर, उंदीर हे सगळं त्यांनी होणं सोपी गोष्ट नाही. फार वेदना असतात, फार कष्ट असतात. काय सांगू गर्भीच्या यातना, मज भोगिता नारायणा, मांस मळमूत्र जाना, तुझ क्षणोक्षणा ध्यातसे. लोकांना आता त्याची कल्पना नाही. का बरं नाही? विसर पडला म्हणून. नाही तर आपण फार दुःख सहन करत आलेलो आहोत. आपण आईच्या गर्भात असताना खाली डोकं वर पाय करून नाकी, तोंडी, कृमी, किडे, गर्भवासाचे दुःख गाढे कवनापुढे सांगावे, ह्या वेदना आपण सहन केलेलाच आहेत. पण आज आपल्याला त्याचा विसर पडलेला आहे. जरी विसर पडला असला तरी आपण सहन केलं नाही असं नाही. भयंकर वेदना असतात. जर या जन्मामध्ये त्या वेदना घालवण्याकरिता प्रयत्न केला नाही तर मग मात्र परत दुसरा जन्म घ्यावा लागेल आणि ती वेदनांची शृंखला अशीच कायमस्वरूपी चालू राहील. महत्वाचा मुद्दा आहे. म्हणून हे जे शरीर, मानवी शरीर प्राप्त झालेलं आहे, या मनुष्य शरीरामध्ये आणि मुक्त होता येतं. तैसे येण्याची शरीरे, शरीरा येणे सरे, किंबहुना येरझारे चिरा पडे. पण येरझार घालवता येते मनुष्य शरीरामध्ये आल्यानंतर. हा महत्वाचा विचार आहे. पण किती लोकांना असं वाटतं की मी येरझारीत अडकलेलो आहे. किती लोकांना असं वाटतं मी जन्म मरणाच्या परंपरेत कचाट्यात सापडलेलो आहे. लोक का प्रयत्न करत नाहीत त्याच्यातून बाजूला होण्याकरिता? त्याचं एकमेव कारण आहे, त्यांना भनक सुद्धा नाही दूर दूरपर्यंत मी अडकलेलो आहे म्हणून, मी याच्यात फसलेलो आहे म्हणून याची भनक सुद्धा नाही. त्याचं कारण काय आहे? त्याचं कारण त्यांच्या डोळ्यावर झापड आलेली आहे. या इहलोकातल्या व्यवहारामध्ये महाराज म्हणतात, तुका म्हणे इहलोकीच्या व्यवहारे नका डोळे धुरे भरून राहू. डोळ्यात धूर भरून राहू नका. अरे हे त्यांनी जे तुम्हाला प्राप्त झालेलं आहे हे काही फार काळापुरतं नाही. हे क्षणभंगूर आहे नाही भरवसा. वारे सावध सोडा माया आशा, काही नचले मग गळा पडेल फासा. पुढे हुशार थोर आहे ओळसा का. हे एक दिवशी जाणार आहे. आणि असं जाणार आहे जे परत कधीच आपल्याला दिसणार नाही, भेटणार नाही. आपलं म्हणण्यासारखं काही शिल्लकच राहणार नाही. आज ज्याला मकडतात लोक, आज ज्याला मी म्हणून, माझं माझं म्हणून त्यांनी थैमान घातलेलं आहे लोकांनी. आणि ते काही फार काळापुरतं नाही, अल्प काळापुरतं. अल्प आयुष्य मानव देह, शतगणिले ते अर्धरात्र खाय, मध्ये बालत्व पीडा रोग क्षय, काय भजनासी उरले ते पाहेगा. अल्प आयुष्य मानव देह, मनुष्याचं शरीर हे अल्प आयुष्य आहे. आणि त्याच्यात पुन्हा त्यांनी अर्ध तर झोपेतच जात. अर्धरात्र खाय, त्याच्यात पुन्हा मध्ये बालत्व, पीडा, रोग, क्षय या सगळ्या गोष्टी त्याच्यात जोडून येतात. मग भजन करायला किती शिल्लक राहतं? काय भजनासी उरले ते पाहेगा. मनुष्य शरीर प्राप्त झालेलं आहे. आणि हे मनुष्य शरीर या अनादिकालापासून आलेल्या जन्म मरणाच्या परंपरेला घालवण्याकरिता प्राप्त झालेला आहे. मग आपण काय केलं पाहिजे? जो विचारवान मनुष्य आहे, ज्याला विचार प्राप्त झालेला आहे, तो विचारी मनुष्य त्यांनी महाराज खरोखर या मनुष्य जन्मामध्ये परत जन्मालाच येऊ नये याची तरतूद करेल. जेने नये जन्म यमाची यातना, ऐसिया साधना करा काही. महाराज म्हणतात ज्यांना जन्माला येण्याची गरज पडणार नाही, पुन्हा त्यांनी महाराज यमाची यातना भोगावी लागणार नाही, अशा कोणत्या तरी साधनाचा स्वीकार करा. हे ठामपणे लोकांच्या समोर सांगतात. काय महाराज साधन केलं पाहिजे? काय केलं पाहिजे साधन?
त्यांनी एकच साधन करावं लागेल, आणि ते साधन जर कोणतं असेल तर त्याचं नाव आहे परमार्थ. तुम्हाला परमार्थ करावं लागेल. म्हणजे परमार्थ महाधन, जोडी देवाचे चरण, व्हाव या जतन, हे उपाय लाभाचे. म्हणून परमार्थच महाधन आहे. मग तुम्हाला परमार्थ मार्गामध्ये यावं लागेल, तुम्हाला परमार्थाचा स्वीकार करावा लागेल, आणि त्या माध्यमातून प्रवास करावा लागेल. तो सुद्धा प्रवासच आहे, आणि ते पण माध्यमच आहे. महत्वाचा मुद्दा मी सांगतो, तुम्ही ऐकतात ना सर्वजण? फार चिंतन महत्वाचं सांगतोय, लक्षपूर्वक ऐका. माझ्याकडे वेळ फार कमी आहे, 8:15 वाजलेले आहेत. मला 9 वाजेपर्यंत थांबायचंय. अर्ध्या पाऊण तासात तुमच्या समोर चिंतन मला मांडायचंय. पण एकाग्र चित्तन ऐका. ज्याच्याकरिता महाराजांनी हा सोहळा त्यांनी संपन्न केलेला आहे, ते म्हणजे त्यांनी आपल्याला चिंतन घडावं, आपल्याला काहीतरी पदरात पडावं. नाहीतर आपण जर हे ऐकलं नाही आणि उगीच आलो आणि घरी गेलो तर त्याचा काय उपयोग? आमचे भाऊ म्हणायचे, कहा गए तो कहा नाही, क्या लाया तो कुछ नाही. कुठे गेला म्हणे, कुठे नाही, काय आणलं म्हणे, काहीच नाही. मग गेला कशाला होतास? काहीतरी पदरात पडावं ना. फार महत्वाचा विचार आहे. काय पदरात पडलं पाहिजे? हेच जाग झालं पाहिजे, जागृत झालं पाहिजे. उठा, जागे भारे आता, स्मरण करा पंढरीनाथा, भावे चरणी ठेवा माथा, चुकवा व्यथा जन्माच्या. धन दारा पुत्र जन बंधू सोयरे पिशून, सर्व मिथ्या हे जाणून, शरणरी घा देवासी. भगवंताची शरणागती करा, भगवंताची भक्ती करा, तुम्ही परमार्थ करा, परमार्थाच्या मार्गामध्ये या. जर तुम्ही परमार्थाच्या मार्गामध्ये आलात तर परमार्थच सर्वात मोठं धन आहे. बाकीचं धन जमा करण्याकरिता काय अट्टहास करता? परमार्थ रूपी धन प्राप्त करण्याकरिता अट्टहास करा. परमार्थ महाधन. काय होईल त्या धनानं? म्हणजे जोडे देवाचे चरण, देवाची प्राप्ती होईल. फार महत्वाचा विचार आहे. म्हणून संसारात त्यांनी चिम्म झालेले लोक, शेंडी सगट संसारात बुडालेले लोक, गुजडासारखे संसाराला चिकटलेले लोक, त्यांना हात जोडून पाया पडून विनंती केलं तरी त्यांना ते पटत नाही. त्याचं कारण त्यांच्या ठिकाणी एक अहंकार निर्माण झालेला असतो, वैयक्तिक अहंकार. मी, त्याला पर्सनल इगो असं म्हणतात, तो तयार झालेला आहे. आणि त्याच्यामुळे तो त्यांनी स्वतःची व्याख्या स्वतःच करून बसलेला आहे. मी अमुक आहे अशी व्याख्या त्यानं केलेली आहे, आणि त्याला धरून तो त्यांनी खतपाणी घालून वाढवण्याचा प्रयत्न करतोय. मी अमुक आहे, मी फलाना आहे, मी बिस्ताना आहे. वास्तविक पाहता तो ते नाही, तो त्याच्यापेक्षा फार वेगळा आहे. पण तरी त्याला वाटतं की मी हे झालेलो आहे. तो स्वतःला जीव समजतोय, तो स्वतःला शरीर समजतोय, तो स्वतःला कर्ता समजतोय, तो स्वतःला भोगता समजतोय. या कर्तृत्व भोक्तृत्वाच्या ओझ्याखाली तो दबलेला आहे. त्याला जाग येत नाही, त्याला विचार प्राप्त होत नाही. म्हणून तो विचार त्यानं प्राप्त करून घ्यावा शास्त्रांच्या माध्यमातून. त्यानं विचार प्राप्त करून घ्यावा वेदाच्या माध्यमातून. वेद तेच सांगण्याकरिता प्रगट झालेला आहे, भगवंताच्या श्वासातून. म्हणून वेद शास्त्र पुराण अनेक ग्रंथ त्यांनी महाराज, श्रुती स्मृती पुराण, हे सगळेचे सगळे त्यांनी महाराज हेच सांगण्याकरिता तयार आहेत. आणि म्हणून त्यांचा कधीतरी निरंतर अभ्यास केला पाहिजे. श्रुतीचा निरंतर अभ्यास की जे, म्हणून श्रुतीचा अभ्यास केला पाहिजे. भगवंतानं सांगितलं, अरे तुला जर खरोखर या भावबंधनातून मुक्त व्हायचं असेल तर तू एक काम कर. सर्व धर्मान परित्यज्य मामेकम शरणम व्रज, अहम त्वा सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुच. मी तुला मोक्ष देईन, तू चिंता करू नकोस, मला शरण ये. भगवान त्यांनी म्हणतो. मग देवा, मग तुला शरण येऊन भजन करायचं, मग आमच्या बायका पोरांचं भरण पोषण कसं होईल? तो म्हणतो, चिंता करू नकोस. परत प्रतिज्ञा केली, अनन्याश्चिंतयन्तो माम ये जना पर्युपासते तेषाम नित्याभियुक्तानाम योगक्षेमं वहाम्यहम्. मी त्यांचा योगक्षेम सुद्धा चालवतो. आपण रोज म्हणतो योगक्षेम त्यांचे, जाणे जड भारी वाट दावी करी धरोनिया. म्हणून भगवान योगक्षेम सुद्धा चालवतो. फक्त तुम्ही अनन्य भावाने भगवंताला शरण गेलं पाहिजे, हा महत्वाचा विचार आहे. पण ज्यांनी ज्यांनी ही संपूर्ण कन्सेप्ट समजून घेतली, ही संपूर्ण प्रक्रिया ज्यांच्या लक्षात आली की अरे मी खरंच याच्यात अडकलेलो आहे, मी याच्यात सापडलेलो आहे, आणि आता संधी आहे, या संधीचं सोनं केलं पाहिजे. हा मनुष्य शरीर, मनुष्य देह जर हातातून निसटला तर मग मात्र परत तुम्हाला लवकर प्राप्त होणं. आप तो मिला है फिर न मिलेगा, कभी नाही कभी नाही कभी नाही रे. परत मिळेल म्हणून शाश्वती सांगता येत नाही. आता मिळालेलं आहे. नरदेह निधान लागले हाती, उत्तम सार उत्तम गती, देवची होईल म्हणती ते होती, तरी का चित्ती न धरावे. म्हणून जे देव होण्याकरिता निघालेले आहेत त्यांना देवत्व प्राप्त करून घेता येते या मनुष्य शरीरात. म्हणून याला त्यांनी व्यर्थ वयाला घालू नका. हे साधन आपल्याला हातात त्यांनी सापडलेलं आहे. फार महत्वाचं असणारं साधन आहे, सापडत नाही, दुर्लभ आहे.
श्रीमदाद्य जगद्गुरु शंकराचार्य दुर्लभत्व सांगतात. काही गोष्टी दुर्लभच आहेत. मनुष्य शरीर दुर्लभ आहे. विवेक चोडामणीमध्ये वर्णन करून सांगतात, हे दुर्लभम त्रयमेव तत् देवानुग्रह हेतुकम मनुष्यत्वम मुमुक्षुत्वम महापुरुष संश्रय. हा फार महत्वाचा मुद्दा आहे. मनुष्य शरीर प्राप्त होणं दुर्लभ आहे. तुम्ही जर ऐकत असाल बारकाईनं तर तुम्हाला स्वाभिमान वाटला पाहिजे. आपल्याला मनुष्य शरीर प्राप्त झालं दुर्लभ आहे आणि मला मिळालेलं आहे. पहिला मुद्दा. याच्यात आल्यानंतर त्यांनी महाराज पुन्हा विवेक प्राप्त व्हावा, विचार प्राप्त व्हावा. तो विचार विवेक म्हणजे काय, शास्त्रामध्ये विवेकाची व्याख्या सांगितली. ते म्हणतात त्यांनी सत्संगतीने आत्मा अविनाशी व क्रियारहित असून तद्व्यतिरिक्त सर्व चंचल व विनाशी आहे, या निश्चयासच विवेक असं म्हणतात. आत्माच फक्त शाश्वत आहे, त्या व्यतिरिक्त सर्व चंचल आणि विनाशी आहे. हा जो निश्चय आहे याला विवेक म्हणतात. असा विवेक अंतःकरणात निर्माण झाला आणि त्या विवेकाच्या माध्यमातून तो त्यांनी महाराज मुक्त होण्याकरिता अट्टहास करू लागला. तो मुमुक्षु झाला. ही मुमुक्षुत्व प्राप्त होणं फार दुर्लभ आहे. मनुष्य शरीर प्राप्त झालेले लोक फार आहेत जगामध्ये. तुम्ही ऐकतात की नाही? लक्षपूर्वक ऐका. पण मनुष्य शरीर जरी प्राप्त झालं असलं, हे दुर्लभ शरीर जरी मिळालं असलं, तरी किती लोकांना वाटतं मला मोक्ष प्राप्त व्हावा. जरी इथं आपण कीर्तन ऐकण्याकरिता आलो असलो तरी कीर्तनात बसल्या बसल्या प्रॅक्टिकल केलं पाहिजे आणि स्वतःच्या मनाला प्रश्न विचारले पाहिजेत की खरंच मला मुक्त होण्याची इच्छा आहे का? मला या परमार्थाच्या माध्यमातून मुक्त होण्याची इच्छा आहे का? अरे इच्छा सुद्धा लोकांना होत नाही मुक्त होण्याची. नुसता बाह्यांगानं परमार्थ करण्यात काय अर्थ आहे? परमार्थ तर अंतरंगाचा असतो. बहिरंगानं त्यांनी महाराज कितीही परमार्थ केला तरी परमतत्वापर्यंत जाता यायचं नाही. पण मोक्ष प्राप्तीची इच्छा अंतःकरणात निर्माण झाली पाहिजे. दुर्लभ आहे, सगळ्यांच्या मनात निर्माण होत नाही. ज्याच्या मनात निर्माण झाली त्याला चैन पडत नाही. तो रात्रंदिवस त्याला तळमळ ऐसी चिंता करी सदा सर्व काळ. रात्रंदिवस जीवना वेगळे मासोळे तैसा तुका तळमळी. तळमळ तळमळ त्याच्या चित्ताची होते. कधी काही मी उद्धार पावेन, काही हे कृपा करील नारायण, ऐसे सांगा तुम्ही संतजन, करा समाधान चित्त माझे. त्याच्या जीवाची तळमळ होते. त्या मोक्ष स्वरूपापर्यंत जाण्याकरिता, ज्ञानापर्यंत जाण्याकरिता फार त्याचा जीव कासावीस होतो. जे भगवंताला शरण गेले भगवान त्यांना ज्ञान प्राप्त करून देतो. मी सांगतो असं नाही, मी भगवंताचं वचन सांगतो. भगवान म्हणतो तेषाम सतत युक्तानाम भजताम प्रीतिपूर्वकम दधामि बुद्धियोगम तम येन मामुपयांति ते. तेषाम सतत युक्तानाम भजताम प्रीतिपूर्वकम. जे प्रेमानं सतत माझं भजन करतात, दधामि बुद्धियोगम तम, मी त्याला ज्ञान प्राप्त करून देतो. आणि ज्ञानानेच मोक्षापर्यंत जाता येतं. फक्त तळमळ चित्तात निर्माण झाली पाहिजे. ही तळमळ पैसे देऊन मिळत नाही. ही तळमळ वशिला लावून मिळत नाही. ही तळमळ स्वाभाविकपणे अंतःकरणातून प्रगट व्हावी लागते. आपल्या मनाला कीर्तनात खोटं बोलायचं नाही. इथं बसल्या बसल्या तुमच्या मनाला प्रश्न विचारायचा की खरंच मला मुक्त होण्याची तळमळ निर्माण झालेली आहे काय? आणि जर मुक्त होण्याची तळमळ निर्माण झाली नसली तर मनुष्य शरीर प्राप्त होऊन सुद्धा आपण काही उपयोग करीत नाही. हे पक्क लक्षात ठेवा. हा महत्वाचा मुद्दा आहे. आता हे असं जड कीर्तन चालल्यानंतर लोकांना कथा ऐकायची सवय लागली. गोष्टी ऐकत बऱ्याच लोकांच्या मनात हाच भाव आहे की हा बाबा कथाकार आहे, कथा सांगणार आहे. मग कथेच्या ठिकाणी कथा पण सांगतो, पण कीर्तनात मात्र निरसच बोलतो. बऱ्याच वेळेला निरस हागवण सुद्धा लागते. निरशाने खरंच पचलं नाही मग त्रास होतो. पण थोडं सहन करा, याची गरज आहे. जे गरजेचं आहे ते मी सांगतोय. फार महत्वाचा मुद्दा आहे. जर आजपर्यंत कधी या अँगलने तुमच्या जीवनाकडे तुम्ही पाहिलं नसेल तर आता या कीर्तनाच्या नंतर पाहायला सुरुवात करा आणि स्वतःच्या मनाला समजून सांगा की माझा जन्म हा मनुष्य शरीर हा मनुष्य देह हा प्राप्त झालेला आहे आणि तो फक्त मुक्त होण्याकरिता प्राप्त झालेला आहे. अशी तळमळ ज्याच्या चित्तात निर्माण होते तो प्रपंचात राहतो, प्रपंचातली सगळी कामं करतो. पण हे सगळं करत असून सुद्धा त्याची संपूर्ण वृत्ती परमार्थाकडे त्याने ओढली गेलेली असते. तो रात्रंदिवस विचार मात्र परमार्थाचाच करतो. त्याच्या क्रिया प्रापंचिक दिसतात, पण प्रापंचिक क्रिया जरी दिसत असल्या तरी सुद्धा त्याची मानसिक स्थिती मात्र परमार्थाकडे खेचली गेलेली असते. त्याला त्याच्या चित्तामध्ये त्याने महाराज प्रपंचाला काहीच डिमांड शिल्लक राहत नाही. काही त्याला प्राप्त करण्याची इच्छा राहत नाही. त्याला प्रपंचातल्या सगळ्या गोष्टी नगण्य वाटू लागतात. त्याला कळतं की हे काहीच महत्वाचं नाही.
मग महत्वाचं काय? ते प्राप्त करून घेणं महत्वाचं आहे. परमात्मा प्राप्त करून घेणं महत्वाचं आहे. स्वरूपाचं ज्ञान प्राप्त करून घेणं महत्वाचं आहे. मोक्ष प्राप्त करून घेणं महत्वाचं आहे. अशी स्थिती त्याच्या चित्ताची झालेली असते. मग अशा स्थितीत त्यांनी गेल्यानंतर तो हळूहळू मार्गक्रमण करतो आणि मग या प्रपंचाच्या संसाराच्या त्यांनी महाराज त्या गर्तेतून हळूच बाहेर पडण्याचा प्रयत्न करतो. मग तो हे बघा, माणसाला जीवन जगण्याकरिता काही लागत नाही. आपण चोचले करतो म्हणून फार त्रासात आहोत. नाही तर महाराज म्हणतात, निर्वाहा पुरते अन्न आच्छादन आश्रमाशी स्थान कोपी गुहा, कोठेही चित्ताशी नसावे बंधन हृदयी नारायण साठवावा. फार महत्वाचं चिंतन आहे, फार महत्वाचा मुद्दा मी सांगतो, तुम्ही लक्षपूर्वक ऐका. म्हणून निर्वाहापुरतं, तुम्हाला निर्वाहाला जेवढं लागतं तेवढं पुरे झालं. खरं सांगतो, एक अंगावर त्यांनी घालण्यापुरता ड्रेस आहे, कपडे असेच पाहिजे हे मानणारा माणूस तो मात्र लक्झरियस जीवन जगण्याच्या मागे लागलेला आहे. त्याला त्यांनी स्वाभाविक जीवन जगता येत नाही. तो गुलाम झालेला आहे संसाराच्या गोष्टींचा. आहे त्या स्थितीत तुम्ही जे ताटात वाढाल ते त्यांनी खाऊन समाधान मानणारा जो मनुष्य आहे तो खरा त्यांनी महाराज विवेकी असणारा मनुष्य आहे. पण असंच पाहिजे असं ज्याचा हट्ट आहे तो मात्र त्या परमार्थाच्या योग्यतेचा नाही. मला निर्वाळा करून सांगायचंय ना, हा महत्वाचा विचार आहे. जैशी स्थिती आहे तैशा परीर आहे, कौतुक तूप आहे संचिताचे, किंवा ठेविले अनंते तैसेची राहावे, चित्ते असू द्यावे समाधान. ही स्थिती ज्याला प्राप्त झाली तो खऱ्या अर्थानं विरक्त झालेला आहे. ही विरक्तीच फार महत्वाची आहे. या विरक्तीमुळेच ज्ञान टिकून राहतं. महाराज म्हणतात, विरक्ती वाचून काही ज्ञानाशी तगण्याची नाही. विरक्ती वाचून ज्ञान टिकून राहत नसतं. वैराग्य फार महत्वाचं आहे आणि ते त्याच्या जीवनामध्ये प्राप्त व्हावं. साधू संतांनी काय केलं? साधू संतांनी या संपूर्ण जगताकडे पाहिलं, एक निष्कर्ष केला. तो निष्कर्ष त्यांनी महाराज भगवंताच्या समोर सांगितला. देवाच्या समोर उभे राहिले. देवा, मला कळालं. काय कळालं तुला? तुकोबरायांना देवानं विचारलं. तुकोबरा म्हणले, तुझं बिन काही स्थिर राहे ऐसे नाही. देवा, तुझ्या वाचून या जगामध्ये काहीच स्थिर राहण्यासारखं नाही. कळो आले बहुतारिती पांडुरंगा माझे चित्ती. हे पांडुरंगा, माझ्या चित्तामध्ये अनेक प्रकाराने हे कळालेलं आहे की तूच खरा आहेस. हा महत्वाचा मुद्दा आहे. तुझं बिन काही स्थिर राहे ऐसे नाही. कळो आले बहुतारिती पांडुरंगा माझी चित्ती. मग काय केलं? मोकलोनी आस. अंडरलाईन करण्यासारखा मुद्दा आहे. दोन मुद्दे याच्यात, एका चरणात दोन मुद्दे सांगितले. मोकलोनी आस. आस म्हणजे आशा. कशाची? तुझ्या वाचून बाकीचं जेवढं गबाळ आहे ना त्या सगळ्या गोष्टीची आशाच टाकून दिली. परमार्थ करणारा माणूस काय करतो ते ऐका. देवा वाचून बाकीचं जेवढं सगळं आहे ते प्राप्त करून घेण्याची आशा सोडून देतो. मोकलोनी आस. मग दुसरा मुद्दा, सर्व भावे झालो दास. दोन टप्पे आहेत महाराज. संसाराची आशा टाकून देणे आणि भगवंताचं दास्यत्व स्वीकारणे. या दोन मुद्द्यांमध्ये तुम्हाला पदार्पण करावं लागेल. का तुकोबर आहे तुम्ही असं म्हणतात? ते म्हणे, मला कळालं. तू का म्हणे, तूच खरा. येर वाहू गा पसारा. तू एकटाच खरा आहेस आणि बाकीचा सगळा पसाराच आहे. म्हणून या सगळ्या गोष्टीविषयीचं नगण्यत्व मला कळालेलं आहे. यातलं नश्वरत्व मला कळलं. तू का म्हणे, आम्हा कळले त्यांचे वर्म, जे जे कर्म धर्म नाशिवंत. हे सगळं नाशिवंत आहे असं मला कळालं. आणि ते कळून मी माझ्या अंतःकरणातून या प्रपंचाला त्यांनी मला दूर सारलेलं आहे आणि तुझ्या प्राप्तीकरिता तुझी शरणागती करून परमार्थात पदार्पण केलेलं आहे. हा महत्वाचा मुद्दा आहे. एका विश्वाला सोडलं आणि दुसऱ्या विश्वात पदार्पण केलं. त्याचा परिणाम जर काय झाला असेल तर मला शब्दांच्या पलीकडे असणारं ते दिव्य असणारं तत्व, त्या तत्वाची उपलब्धी झाली. ते मला शब्दात सांगता येत नाही. हा महत्वाचा मुद्दा आहे. हे केल्याशिवाय तुम्हाला त्या मुद्द्यापर्यंत जाता यायचं नाही. सगळ्यांना प्रश्न विचारतो, तुम्हाला देव पाहिजे की नाही पाहिजे? देव पाहिजे? परत विचारतो, तुम्हाला देव पाहिजे की नाही पाहिजे? पाहिजे. सगळे म्हणतात पाहिजे. आता दुसरा प्रश्न विचारतो, थोडं विचारपूर्वक उत्तर द्या. तुम्हाला फक्त देवच पाहिजे का? अजून काय पाहिजे? कळतं ना मी काय म्हणतो? कळण्यास विवेकी लोकांनी माझ्या शब्दांकडे लक्ष द्यावं. तुम्ही पहिलं उत्तर एकदम 100 मार्क. तुम्ही म्हणले देव पाहिजे का? म्हणले देव पाहिजे.
दुसरा प्रश्न आहे, फक्त देवच पाहिजे की अजून काय पाहिजे? खोटं बोलायचं नाही. आपलं मन काय म्हणतं, विचारा मनाला. अजून जर काही पाहिजे असलं तर देव नाही भेटणार. ज्याला देव पाहिजे त्याला फक्त देवाचं चिंतन करावं लागेल, तेव्हा त्याला देव. मग का सोडून द्यायचे का बायका पोरं, जायचं हिमालयात निघून? जाऊ नकोस, त्यांच्यात राहा, सगळे कामं कर, तुझे कर्तव्य पूर्ण कर, पण तुझ्या चित्तामध्ये ते प्राप्त करून घेण्याची अपेक्षा ठेवू नकोस. फक्त देव प्राप्त करण्याची अपेक्षा ठेव आणि देवाचं चिंतन कर. म्हणून आपण आजपर्यंत वावरतो आहोत, तो प्रपंचाचा देश आहे. आपल्याला आजपर्यंत स्वप्न आहेत आणि सगळे प्रपंच. मग झालं काय, डिग्री मिळाली आणि पूर्ण झालं, त्याच्या पुढे काही आहे ना? डिग्री मिळाल्यानंतर थांबतो का? मला बास, आता जगात काहीच मिळवायचं राहिलं नाही. आधी शिक्षण करायचं होतं, मग डिग्री प्राप्त झाली. डिग्री प्राप्त झाल्यानंतर आता थांबला, आता काय कर? आता असं थांबतो का? नाही. मग तो म्हणतो जॉब मिळाला पाहिजे, कुठेतरी नोकरी मिळाली पाहिजे, सरकारी जॉब, चांगलं पॅकेज असलं पाहिजे. त्याच्या मनातला भाव आहे महाराज. मग तो चांगली नोकरी प्राप्त करून घेतो. मग नोकरी मिळाली, बस थांबला. आता थांबतो का? नाही. मग नोकरी मिळाली, आता तुम्ही हुशार आहात, फार सुज्ञ आहात, वेगळं सांगायची गरज नाही. आता लगेच पुढच्या टप्प्यात त्याला बायको करायची इच्छा होते. छोकरी, नोकरी मिळाली, आता त्याला बायको करायची इच्छा होते. बरं, आता मिळत नाहीत लवकर बायका, पण मिळालीच त्याला, फार कष्टातून त्याला बायको मिळाली. झाली, बायको केली. मग बास म्हणला, आता काय मिळवायचं राहिना, असं होईल. मग आता संतती झाली पाहिजे. असं हे जे चक्र आहे ना, हे मी रात्रभर नाही, आयुष्यभर जरी सांगत राहिलो तर हे असंच चालू राहील. कारण या प्रपंचामध्ये, आणि हीच अवस्था आहे सगळ्या लोकांची, मला हे मिळवायचंय, मला ते मिळवायचंय. आजपर्यंत प्रपंचामध्ये हे स्वप्न पाहून लोक त्यांनी जगतात. प्रत्येकानं टार्गेट ठरवलेलं आहे, हे मला मिळवायचं, एवढी रक्कम त्यांनी माझ्या खात्यात असली पाहिजे, मी अब्जाधीश असलो पाहिजे. त्यानं टार्गेट केलेलं आहे. तो मरमर मरतोय, रात्रंदिवस त्यांनी कष्ट करतोय, फक्त त्याला तेवढा आकडा त्याच्या खात्यात पाहायचा आहे. एवढे त्यांनी मला प्राप्त झाले पाहिजे. त्यानं टार्गेट केलेलं आहे. त्यानं स्वतःच्या मनाला प्रश्न विचारावा, वेड्या, हे जमा करून करशील काय? कुठे नेशील? तुला जर मेलास तर याच्यातलं काय बरोबर देता येईल? सांगा ते कवडी गेली नाही, सुकामणी ज्याची संपदा एवढी, आणि सांगा ते कवडी. फक्त शुद्ध कांचनाचे 7 कोटी, रावणाच्या घरांची गणना आहे. शुद्ध सोन्याचे 7 कोटी घरं होती त्याच्याकडे. मग तांब्याचे, लोखंडाचे, मातीचे, दगडाचे तर लांबच आहेत, पण शुद्ध कांचनाचे 7 कोटी एवढे घरं रावणाकडे होते. 80,000 बायका ज्याला होत्या, एवढं सामर्थ्य ज्याच्यात होतं, त्याला 14 चौकड्यांचं आयुष्य होतं, एवढं ज्याला त्यांनी सामर्थ्य प्राप्त झालं होतं, आणि तो मेल्यानंतर त्याला कवडी सुद्धा बरोबर नेता आली नाही. मी प्रपंचातलं चित्र सांगतोय. मग रावणासारख्याला जर कवडी नेता आली नाही, तुमचं कुठं फुसफुस घेऊन जाणार आहात? तुमचं कुठं मांडायचं? तुम्ही फार गबाळ जमा केला असतं तरी न्याल कसे, हा महत्वाचा मुद्दा आहे. कसं पाठवाल? तुमच्याकडे फार गबाळ जमा झाल्यानं मृत्यूची वेळ त्यांनी जवळ आली, यम आला, आणि यमाला तुम्ही म्हणायला लागले, यमा मला नेऊ नकोस बाबा, तुला काय पाहिजे ते सगळे देतो, तुला 4-5 पेट्या देतो काढून, पण मला नेऊ नकोस. यम म्हणतो तुझं चलन तिथं चालत नाही रे, हे कशाला जमा केलं गबाळ? असं त्यांनी होतं ना महाराज या प्रपंचाच्या देशामध्ये. आणि याच्याशिवाय दुसरं काहीच नाही. याच्यात फक्त दुःखच भरलेलं आहे, दुःख बांधवडे आहे हा संसार. म्हणून या प्रपंचाच्या देशाला सोडून तुम्हाला परमार्थाच्या देशात यावं लागेल. जर तुम्ही या प्रपंचाचा छंद सोडून परमार्थाच्या छंदाला लागाल तर मग मात्र तुम्हाला ते प्राप्त होईल ज्याचा कधीच नाश होणार नाही, जे कधी संपणार नाही. म्हणून सल्ला देतात महाराज, ऐसे का हो न करा काही, पुढे नाही नाश ज्या, विश्वंभरा शरणागत भूत जात वंदुनी. महत्वाचा मुद्दा आहे. एका देशाला सोडून दुसऱ्या देशात जाणे याला देशाऊर होणे असं म्हणतात. देशाटन करण्याकरिता निघणे, पहिल्या देशातून दुसऱ्या देशात जाणे. मग सरळ अर्थात तुम्हाला वाटलं हा म्हणतो भारत सोडून जा आणि दुसऱ्या देशात पदार्पण करा. मला तसं सांगायचं नाही. तुकोबरायांनी काय केलं? त्या प्रपंचाकडे पाहिलं, विवेक दृष्टीनं पाहिलं, त्यातलं सार शोधलं, आणि सार शोधून कळालं की परमात्माच खरा आहे, हे सगळं जाणारच आहे. तुका म्हणे तोची खरा. मगाच आपण प्रमाण पाहिलं, येर वावगा पसारा, हा फक्त पसाराच आहे. मग या पसाऱ्याचं मला काय करायचंय?
मग ह्या पसारा नकोच आहे, याचा त्याग करून टाकावा. मग काय केलं? लाथाळीला संसार, लातच मारली संसाराला, केला षडोर्मिशी मार. आणि काय केलं? संसार बाजूला केला आणि भगवंताच्या चिंतनाला लागले. म्हणजे त्यांनी संसाराच्या प्रपंचाच्या देशातून बाहेर पडले आणि परमार्थाच्या देशात पदार्पण केलं. रात्रंदिवस परमार्थ केला. रात्र न कळे दिवस न कळे, अंगी खेळे दैवत. रात्रंदिवस भगवंताचं चिंतन आहे. दिनरजनी हाची धंदा, गोविंदाचे पोवाडे, अखंड भगवंताचं चिंतन करत राहिले. त्याचाच उद्धार करतो देवतेशा महम समुद्धरता, मृत्यू संसार सागरात. असं त्यांनी भगवान प्रतिज्ञापूर्वक सांगतो, मी सगळ्यांचा उद्धार करण्याकरिता तयार आहे. माझं भजन करा, मला शरण या, मी तुम्हाला उद्धारापर्यंत नेईन. म्हणून भगवंताची वचनं, संतांची वचनं त्यांनी पाहिली आणि मग त्यांनी शरणागती वेदशास्त्र पुराणांना पाहून भगवंताची केली आणि प्रपंचाच्या देशातून त्यांनी परमार्थाच्या देशात आले. त्याचा परिणाम जर काय झाला असेल तर दिव्यत्व प्राप्त झालं. अहो काय प्राप्त झालं ते सांगा ना. ते मला खरं सांगतो, मला प्राप्त झालेलं आहे, पण जे प्राप्त झालं ते असं प्राप्त झालं की जे शब्दात वर्णन करून सांगता येत नाही. जे शब्दांच्या पलीकडचं आहे, काय शब्दांनी वर्णन करून सांगू. बर्वे देशावर धावो, बर्वे देशावर धावो, बर्वे देशावर देशावर झालो, काय बोले बोलावे. बरवे शब्दाचा अर्थ होतो बरं झालं, देशावर झालो. म्हणजे आजपर्यंत ज्या प्रपंचाच्या देशात होतो त्या देशाला सोडून मी देशाटन करत परमार्थाच्या देशात आलो, हे बरं झालं. म्हणजे प्रपंचाची दानादिन केली आणि परमार्थाला डोक्यावर घेतलं आणि बरं झालं म्हणतात. खरं सांगा, प्रपंचाची दानादिन झाल्यानंतर लोक बरं म्हणतील? बरं म्हणता येणं शक्य आहे? नाही ना महाराज. हे सगळ्यांना नाही म्हणणं शक्य आहे, पण सगळ्यांना नाही. फार महत्वाचा विचार आहे. तुकोबरांना म्हणता आलं महाराज, त्यांचं दिवाळच निघालं. ते म्हणले बरे झाले देवा, निघाले दिवाळी. दिवाळी निघाल्यावर कोणी बरं म्हणेल का? तुकोबरांचे शब्द आहेत, बरे झाले देवा, निघाले दिवाळे. अशी बायको कर्कश भेटली तुकोबरायांना, सारखे भांडणच करत होती महाराज.
त्यांच्या तोंडातले शब्द आहेत, बरे झाले देवा बाईल कर्कशा. बायको भांडकुदळ भेटली, फार चांगलं झालं. असा एखादा माणूस मला शोधून दाखवा, त्याची बायको फार भांडकुदळ आहे, तो म्हणतो बरं झालं बायको भांडकुदळ आहे, असं सापडतो का? बायको मेली तरी सुद्धा खंत वाटली नाही. ती म्हणली बाईल मेली मुक्त झाली, देवे माया सोडविली, देवानं मायेतूनच मोकळ केलं, बरं झालं म्हणले मेली. हे बरं झालं म्हणणं शक्य आहे का महाराज? हे शक्य नाही. इथं लावायचं ते, बरवे देशावर झालो, बरं झालं संसार सुटला, बरं झालं संसार अंतकरणातून गळून पडला, बरं झालं संसाराच्या देशातून, प्रपंचाच्या देशातून परमार्थाच्या देशात आलो, बरवे देशावर झालो. मग असं झालं, सगळे दानादिन झाले, काय पुरुषार्थ केला, काय केला? मला फार मोठी उपलब्धी झाली, फार मोठी प्राप्ती झाली. काय प्राप्त झालं? अहो, जे प्राप्त झालं ते काय असं शब्दात सांगण्यासारखं आहे का? काय बोले बोलावे, ते शब्दांच्या पलीकडचं जे प्राप्त झालं त्याचं नाव आहे परमात्मा. तो परमात्मा शब्दांच्या पलीकडचा आहे. दिसणारं जे संपूर्ण जगत आहे हे त्यांनी महाराज प्रातिभाषिक सत्तेत आहे, आणि तो परमात्मा पारमार्थिक सत्तेत आहे. पारमार्थिक सत्तेत असणाऱ्या परमात्म्यापर्यंत प्रातिभाषिक सत्तेतला कोणताच घटक जात नाही. शब्द हा प्रातिभाषिक सत्तेत मोडतो. हा संपूर्ण प्रपंच, जे बायका मुलं घरदार नाव लौकिक संपदा संपत्ती जमीन जुमला या सगळ्याची सगळ्या गोष्टी प्रातिभाषिक सत्तेत आहेत, आणि तो परमात्मा पारमार्थिक सत्तेत आहे. मी अट्टहास केला परमात्मा प्राप्त करून घेण्याकरिता, आणि तो अट्टहास केल्यानंतर मला धावपळ करावी लागली, मला जावं लागलं कुठं? या प्रपंचाच्या विश्वातून, या प्रातिभाषिक सत्तेतून त्या पारमार्थिक सत्तेकडे त्यांनी मला आणि धाव घ्यावी लागली. मी धाव घेतली. काय त्याचा परिणाम झाला? की परमतत्व मला प्राप्त झालं. सांगा ना मग कसं प्राप्त झालं? अरे पण सांगण्याकरिता तिथपर्यंत शब्द जात नाही ना. त्या परमात्म्यापर्यंत जाण्याकरिता कोणतंच प्रमाण प्रबल नाही. हा महत्वाचा मुद्दा आहे. प्रत्यक्ष प्रमाण, अनुमान प्रमाण, शब्द प्रमाण, उपमान प्रमाण, अर्थापत्ती प्रमाण आणि अनुपलब्धी प्रमाण, ही 6 प्रमाण आहेत. या 6 प्रमाणांच्या माध्यमातून परमात्म्याला शोधण्याकरिता निघालो. कोणतंच प्रमाण परमात्म्यापर्यंत जाईना. एकच प्रमाण बलवान असणारं प्रमाण आहे, त्याचं नाव आहे शब्द प्रमाण. वेद हा शब्द प्रमाण आहे. वेद परमात्म्याला सांगण्याचा प्रयत्न करू लागला, पण वेदाला सुद्धा परमात्मा कळाला नाही. वेद जया गाती श्रुती म्हणती न इति न इति. त्या श्रुतीला ती परमतत्व कळत नाही, तिथपर्यंत जाताच येत नाही. पण शब्दाचे उपकार आहेत म्हणा. शब्द हा बहुसार, उपकाराची राशी, उपकार आहेत शब्दाचे. तो शब्दच परमात्म्यापर्यंत घेऊन जातो. बऱ्याच वेळेला शब्द परमात्म्याच्या जवळ नेऊन सोडून देतो आणि निर्देश करतो, आणि निर्देश केला की कळतं हा परमात्मा आहे. फार महत्वाचा विचार आहे. प्रभू रामचंद्र वनवासाला जाण्याकरिता निघाले वडिलांच्या आज्ञेने, आणि वनवासाला गेल्यानंतर भगवती जानकी पण बरोबर आहे, दादा लक्ष्मण पण बरोबर आहे. वनातून प्रवास आहे, वनवासीच आहेत, आणि एका ठिकाणी विश्रांती करण्याकरिता झाडाखाली बसले. दोघे भाऊ बसले. त्या परिसरात असणारे जे भिल्ल होते ते सगळे भिल्ल त्यांनी महाराज प्रभू रामचंद्रांना, दादा लक्ष्मणाला पाहून त्यांनी महाराज त्यांच्या जवळ आले. भिल्ल आले तशा भिल्ल स्त्रिया पण आल्या. त्या भिल्ल स्त्रिया भगवती जानकीच्या जवळ जाऊन बसल्या. दुसऱ्या झाडाखाली जानकी माता बसलेली आहे. राम लक्ष्मण एका झाडाखाली दूर बसलेले आहेत. सगळे भिल्ल त्यांच्या अवतीभोवती आहेत. आता त्या स्त्रिया होत्या ना, स्त्रियांच्या मनामध्ये उत्कंठा असते विचारपूस करण्याची. त्या बरोबर विचारतातच महाराज, काहीतरी विषय काढणार, कोणत्या तरी पद्धतीने त्या मुद्द्यापर्यंत त्या जाणारच. मग त्या भिल्ल स्त्रियांनी जानकीला विचारायला सुरुवात केली, कोण आहेस तू? फार गोड उत्तर दिलं, अयोध्या नरेश दशरथ महाराजांची मी सून आहे. इकडे का आलात? म्हणे त्यांनी आज्ञा दिली वनाला जा, म्हणून वनवासाला आलेलो आहे. मग ते कोण आहेत? सांगितलं माझे पती आणि माझे दीर आहेत. सगळी चौकशी सुरू झाली. आता या सगळ्या चौकशी अंती त्या स्त्रियांनी मग आणखी उत्कंठेनं विचारलं. त्यांच्या मनात प्रश्न निर्माण झाला, एक पती आहे आणि एक दीर आहे, हिचा पती नेमका कोणता असेल असा प्रश्न त्यांच्या मनात निर्माण झाला. मग त्याने विचारलंच न राहवल्यामुळं सीतेला विचारलं, त्याचा तुझा पती कोणता आहे? तुम्ही ऐकतात ना सर्वजण, लक्षपूर्वक ऐका. तिने सांगायला सुरुवात केली, ते गोऱ्या रंगाचे आहेत ना ते माझे दीर आहेत. काय म्हणले? ते गोऱ्या रंगाचे आहेत ना ते माझे दीर आहेत, एवढंच म्हणली. आणि खाली पाहू लागली. स्मित हास्य करून लाजून खाली पाहिलं. त्या भिल्लिनींना वेगळं सांगायची गरज पडली नाही की तो सावळ्या रंगाचा हिचा पती आहे म्हणून. दोघेच होते, एक पती आहे आणि एक दीर आहे.
आणि तिनं काय उत्तर दिलं, ते गोऱ्या रंगाचे आहेत ते माझे दीर आहेत असं म्हणली. आणि लाजून तिनं खाली पाहिलं, बिल्लीनं आपोआपच कळालं तो सावळ्या रंगाचा हिचा पती आहे. खरं सांगा, हे शब्दांनीच केलं की नाही? हे कोणी केलं? तो पती आहे. तिनं सांगितलं का शब्दाने हा माझा पती आहे? नाही सांगितलं. पण तो हिचा पती आहे हे शब्दांशिवाय कळालं का? नाही कळालं. शब्दांनी वेगळ्या पद्धतीने सांगितलं. म्हणून वेदामध्ये विधेय विशेषण आणि निषेध विशेषण वर्णन करून सांगितलं. हा महत्वाचा मुद्दा आहे. वेदाला विचारलं त्या श्रुतींना, म्हणले हा परमात्मा आहे का? म्हणले न येते. मग याचं कारण परमात्मा आहे का? म्हणले न येते. श्रुती म्हणते नेती नेती न येती न येती. म्हणजे श्रुती म्हणते हा परमात्मा नाही, हा याचं कारण परमात्मा नाही. मग परमात्मा कसा आहे? परमात्मा या सगळ्यांच्या पलीकडचं शब्दाच्या पलीकडचं असणारं तत्व आहे असं श्रुती त्यांनी वर्णन करून सांगते. पण तुकोबराय म्हणतात की मला ते प्राप्त झालेलं आहे. कशामुळं प्राप्त झालं? आजपर्यंत प्रपंचाच्या देशात होतो आणि शेंडी सगट बुडालो होतो, गुचडासारखा चिकटलो होतो, प्रपंचालाच टार्गेट केलं होतं, प्रपंचाला सर्वस्व समजत होतो, याच्याकरताच जन्माला आलो अशी भावना पोटात निर्माण झालेली होती. पण विवेक धारण केला आणि कळालं, अरे हे नास्क कुचका याच्याकरता काय जन्म खर्च करू. आणि खरं सांगतो मी तुम्हाला, या प्रपंचातल्या लोकांकरता जर तुम्ही जन्म खर्च करत असाल तर खर्च करू नका. अख्खे भामटे आहेत, तुम्हाला भांडणं लावून द्यायला आलास का? आमच्यात भांडणं लावून देतोस का? घरच्या लोकांना आमच्या भामटं म्हणतोस? मग प्रयोग करून बघा. ते जर खरंच तुमच्यावर प्रेम करतात तर तुमच्याकरता मरण्याकरता किती तयार आहेत. तुमच्या हो आता झंझावातासारखा कोरोना येऊन गेला ना महाराज, ती प्रेत सुद्धा स्वीकारली नाहीत लोकांनी. ते प्लॅस्टिकच्या पिशवीत घालून आणले ना, त्याची चैन सुद्धा खोलून पाहिलं नाही, त्याचं तोंड वरतूनच पाहिलं, म्हणे घेऊन जा. एवढं जर प्रेम या लोकांचं आपल्यावर आहे. मग ज्यांच्याकरता आपण हे सगळं आयुष्य खर्च करतो, हे जर तुमच्या काही कामाचे नसतील, मग काय त्यांना सोडून द्यायचं का? नाही, विवेक धारण करायचा, त्यांच्या बरोबर त्यांच्या विषयीचे कर्तव्य पूर्ण करायचे, इमानदारीनं वागायचं, आपल्या पत्नी बरोबर इमानदारीनं वागायचं, आपल्या पती बरोबर इमानदारीनं वागायचं, आपल्या वाटेला आलेले सगळे कर्म धर्माला अनुसरून त्यांनी करायचे, धर्ममय जीवन जगायचं, कुठंच त्यांनी कोणती त्रुटी पडू द्यायची नाही. एवढं प्रेम आईवर करायचं की तिच्या तोंडातून शब्द बाहेर पडला पाहिजे, माझ्या मुलासारखा मुलगा कोणालाच नसेल. एवढं प्रेम बायकोवर केलं पाहिजे की त्या बायकोनं सगळ्या लोकांच्या समोर छातीला हात लावून सांगावं, माझ्या नवऱ्यासारखा नवरा कोणालाच मिळाला नसेल. तुम्हाला दोन तोंडाचा बाबा होता, एकीकडे म्हणतो त्यांच्याविषयीचं प्रेम काढून टाका आणि दुसरं म्हणतो त्यांच्यावर प्रेम करा. मला एवढंच सांगायचं, प्रेम काढून टाका म्हणजे त्यांना हिनवू नका, त्यांना दुखवू नका, त्यांना त्रस्त करू नका. त्यांच्याबरोबर जे तुमचे कर्तव्य आहेत ते सगळे तंतोतंत पूर्ण करा, ते प्रेमानं पूर्ण करा. पण तुमच्या चित्ताचा विषय, तुमची वृत्ती त्या प्रपंचात गुंतून न ठेवता तुम्ही परमार्थाच्या ठिकाणी जडून ठेवा. याला देशावर होणं असं म्हणतात. तुकोबाराय म्हणले, बस मी हेच केलं, बरं वे देशावर झालं, बरं झालं देशावर झालं, याच्यातून वेगळा झालो. त्याचा परिणाम काय झाला? काय बोले बोलावे, काय शब्दांनी वर्णन करून सांगता येत नाही असा परिणाम प्राप्त झाला. हो पण झालं काय ते तर सांगाल ना. ते म्हणले काय नाही, देशावर झाल्याचा परिणाम मला लाभ झाला आणि त्या लाभानं त्यांनी महाराज मला जे प्राप्त करून घ्यायचं होतं ते प्राप्त झालं. म्हणजे दुसरा लाभ प्राप्त झाला. एक लाभ जीवनात आला आणि त्या लाभाचा परिणाम दुसरा लाभ प्राप्त झाला. काय लाभ प्राप्त झाला? मला भगवंताचं दर्शन प्राप्त झालं आणि त्या भगवंताच्या दर्शनानं माझा जीव झाला, म्हणजे संतुष्ट झाला. लाभानं लाभापर्यंत गेलो आणि संतुष्ट झालो. महाराज सांगतात, लाभे लाभ दुनावला, 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 देवदाला दर्शने, जीवधारा दर्शने,
अंतकरणात निर्माण झाल्या कारणाने संसाराचं नश्वरत्व कळालं होतं आणि परमात्म्याच्या प्राप्तीचं महत्त्व कळालं होतं. म्हणून मी प्रवासाला निघालो. कशाकरिता? परमात्म्याच्या प्राप्तीकरिता. मग ज्या परमात्म्याच्या प्राप्तीकरिता मी प्रवासाला निघालो त्या परमात्म्याच्या प्राप्तीचा मला लाभ झाला. फार महत्त्वाचा मुद्दा आहे. मी त्या लाभापर्यंत जाऊन पोहोचलो. कशामुळं? देशावर झालो म्हणून. तुम्हाला सुद्धा सगळ्यांना प्रश्न विचारला होता, तुम्हाला देव पाहिजे की नाही? प्रश्न होता की नाही? तुमचं काय उत्तर होतं? देव पाहिजे. ज्याला ज्याला देव पाहिजे असं उत्तर देता आलं त्या सगळ्या लोकांनी कान उंच करून ऐका. तुम्हाला जर देव पाहिजे असेल तर तुकोबारायांच्या शब्दानुसार तुम्हाला देशावर व्हावं लागेल. तुम्ही देशावर झाल्याशिवाय तुम्हाला देवाच्या दर्शनापर्यंत जाता येणार नाही. पक्क लक्षात ठेवा मी काय सांगतो ते. या स्टेशनातून तुम्हाला जावंच लागेल. म्हणजे तुम्हाला त्यांनी आजपर्यंत मी प्रपंचाचा आहे, प्रपंचाकरताच जगतोय असं जे वाटत होतं हे मनातून पूर्णपणे काढून टाकावं लागेल. निश्चय करावा लागेल की बस उरले ते हरे अवघे तुम्हा समर्पण. फार महत्वाचा मुद्दा आहे. जाग आली की लगेच पहाट समजावी, चालायला लागा. फार महत्वाचा मुद्दा आहे. हे बऱ्याच लोकांना कळत नाही आणि म्हणून ज्या दिवशी कळालं तो सोन्याचा दिवस समजावा आणि हे कळाल्यानंतर लगेच चालायला लागावं. ते त्याच्या जीवनातलं विशेषत्व आहे. फार महत्वाचा मुद्दा आहे. तुम्हाला देशावर व्हावं लागेल. म्हणजे तुम्हाला या प्रपंचाच्या देशातून तुमचं चित्त काढून परमार्थात घालावं लागेल. एका माणसानं कबीर महाराजांना प्रश्न विचारला, महाराज तुम्ही प्रपंचात राहून परमार्थ करता, कसं काय तुम्हाला प्रपंचात राहून परमार्थ करता येतो? सांगा तरी. प्रश्न विचारला. चल म्हणले तुला सांगतो. रस्त्यानं चालायला लागले. एक शेतकरी त्यांनी काम करत होता. तो रोप लावत होता. रोप आणतात की नाही गड्ड्या, रोपाच्या इकडून उचलायचं आणि तिकडे लावायचं वाफ्यामध्ये, असं रोप लावत होता. त्या रोप लावणाऱ्या त्यांनी शेतकऱ्याला पाहिलं आणि कबीर महाराज त्याला मदत करायला लागले. त्याच्याबरोबर इकडून रोप घ्यायचे तिकडे लावायचे, इकडून घ्यायचे तिकडे लावायचे. सकाळपासून दुपार झाली, संध्याकाळ होत आली. तो माणूस बांधावर बसूनच आहे ज्यानं प्रश्न विचारला होता, प्रपंचात राहून परमार्थ कसा करायचा. तो म्हणला, महाराज मी काय बावळट आहे का? तुमच्या मागे फिरतोय, तुम्ही रोप लावायला लागले आणि मला किती त्रस्त करून टाकलं. सांगा ना प्रपंचात राहून परमार्थ कसा करायचा. ते म्हणले सकाळपासून तेच सांगतोय, सकाळपासून सांगतोय, तुला समजत नाही काय करू. म्हणे काय सांगतात? म्हणजे इकडचं रोप काढतोय तिकडे लावतोय, इकडचं काढतोय तिकडे लावतोय, इकडचं काढतोय तिकडे लावतोय. कळालं ना तुम्हाला? काय सांगून उपयोग झाला? कळालं का? फार महत्वाचा मुद्दा आहे. तसंच आहे महाराज. तुमच्या अंतकरणाची वृत्ती तुम्ही प्रपंचातून काढून आणि परमार्थामध्ये लावा आणि प्रपंच करताना त्यांनी दिसा आणि परमार्थामध्ये अग्रेसर असा. बस एवढं जर तुम्हाला करता आलं तर तुम्हाला परमात्म्यापर्यंत जाता येईल. नाही तर तुमची वृत्ती जर तुम्ही प्रपंचात ठेवली आणि परमार्थ करण्याचा विचार सुद्धा मनाला, मोक्ष प्राप्तीचा विचार सुद्धा मनाला शिवला नाही तर मग मात्र जाता यायचं नाही. ज्यानं असा विचार केला त्याच्यावर भगवंताची कृपा होते. सर्वज्ञ आहे ईश्वर. त्याला कळतं तुमच्या अंतकरणाची काय कंडिशन आहे, तुम्ही कोणत्या स्थितीत आहात, ईश्वराला कळतं. मग ईश्वर तुमच्यावर कृपा करतो आणि त्या कृपेने तुमच्या जीवनामध्ये एक विशेष असणारा लाभ होतो. तो लाभ जीवनामध्ये प्राप्त झाला की मग मात्र त्यांनी तुम्हाला भगवत दर्शनापर्यंत जाता येतं. तुकोबाराय म्हणतात तेच झालं. मी जसाच देशावर झालो, मनापासून परमार्थ क्षेत्रामध्ये आलो आणि तेव्हा त्यांनी भगवंताची कृपा झाली, मला लाभ प्राप्त झाला आणि त्या लाभाचा परिणाम भगवंताच्या दर्शनाचा लाभ झाला. आता याच्या सस्पेन्स आहे, लाभ प्राप्त झाला. नेमकं काय लाभ प्राप्त झाला मुद्दाच आहे. किती वेळचं तेच ऐकतोय, परत परत तू तेच सांगतोय. लाभ प्राप्त झाला आणि लाभानं लाभ प्राप्त झाला. हे काही बालवडी शिकवतोस काय? एखादा म्हणेल की नाही? शब्दच तसे आहेत. लाभे लाभ दुनावला. एक लाभ झाला त्याने दुसरा लाभ झाला, दुप्पट लाभ झाला. काय झाला लाभ, काय झाला ते तर सांगाल की नाही? मग अभंगाच्या 3ऱ्या चरणात सांगतात, भाग्य झाले संत भेटी, भाग्य झाले संत भेटी, भाग्य झाले संत भेटी, भाग्य झाले संत भेटी, भाग्य झाले
सारखं म्हणता लाभ झाला. काय लाभ झाला? म्हणजे लाभ झाला आणि लाभानं दुसरा लाभ झाला. किती वेळचं तेच ऐकतो आहे. सांगा ना महाराज काय लाभ झाला? किती वेळ त्यांनी सस्पेन्स ठेवणार आहात? मग सांगितलं, माझ्या भाग्यानं मला संतांची भेट झाली, हा सगळ्यात मोठा लाभ आहे मानवीय जीवनामध्ये. आणि मोक्ष प्राप्ती करता संतांच्या भेटीची नितांत गरज आहे. जर संत जीवनामध्ये आले नाहीत तर मोक्षापर्यंत स्वतःच्या मनानं जाता येणार नाही. मनोमार्गे गेला तो तेथेची मुकला, असं आहे ना. मनाच्या मार्गाने तिथपर्यंत जाता यायचं नाही. पण परमात्म्यापर्यंत जर जायचं असेल तर तुम्हाला संतांच्या भेटीची गरज आहे. संत ज्या दिवशी जीवनामध्ये येतील, आजच्या कीर्तनाचं हे मूळ आहे. गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं कीर्तन आहे ना, या चरणामध्ये त्याचं गूढ दडलेलं आहे. आपल्या सर्वांना त्यांनी गुरुपौर्णिमा फार महत्वाची वाटते. का बरं गुरुपौर्णिमा महत्वाची वाटते? त्याचं कारण पण ऐकून घेतलं पाहिजे. गुरु म्हणजे काय हो? गुरु गीतेमध्ये गुरुचं वर्णन करताना असं म्हणलंय, गुकारस्त अंधकारोस्ते रुकारत्त निरोधकः. गु शब्दाचा अर्थ घ्यायचा अंधार आणि रू शब्दाचा अर्थ घ्यायचा अंधार घालवणारा. आपल्या जीवनातला अज्ञानाचा अंधार घालवणारा जो आहे त्याला गुरु असं म्हणत जावं. तो गुरु जोपर्यंत आपल्या जीवनामध्ये प्राप्त होणार नाही आणि तोपर्यंत आपण उद्धारापर्यंत जाणार नाही, हा तेवढाच महत्वाचा मुद्दा आहे. आणि म्हणून त्यांनी गुरूंची प्राप्ती होणं, संतांची प्राप्ती होणं गरजेची गोष्ट आहे. म्हणून संत प्राप्ती झाली पाहिजे. कधी होईल संतांची प्राप्ती? जेव्हा तुम्ही देशावर व्हाल. माझ्या शब्दांबरोबर प्रवास करा, कंटाळून जाऊ नका. हे बघा 4 चरणाचा अभंग असतो. 3 चरण तर झालेले आहेत, 4थं कधी होऊ शकतं? वेळेच्या आत 3 चरण झाले, 9 आत्ताशी वाजलेले आहेत, आत्ताशी. आणि डॉक्टरांना माझा आजार कळाला, त्यांनी फॅन आणला, त्याच्यामुळे अजून असू द्या. म्हणून संत जीवनात आले पाहिजेत. कधी संत जीवनात येतील थोडक्यात सांगतो, चिंता करू नका. हे बघा, ज्या दिवशी तुमचं अंतकरण खरोखर शुद्ध भावनेनं परमार्थ करण्याकरिता तयार झालं, म्हणजे तुम्ही देशावर झाले. हा महत्वाचा मुद्दा आहे. असं बाहेरून परमार्थ तर किती लोक करतात. हुरग हुरण पंढरपूर कितीतरी लोकांचं असतं. पंढरपूरला लाखो लोक असतात. काय सगळेच देवा करता जातात का? कोणी हाऊस म्हणून जातं, कोणी नवस म्हणून जातं, कोणी काही गावसायलाच जातं. अशा लोकांची फार विचित्र. आमच्याकडे एक महिला पाहिली मी, ती जातानाच त्यांनी महाराज तरतूद करून जाते. तिच्याकडे फार मोठं बाचका असतं आणि त्याच्यात काय असतं, त्याच्यात एक पिशवी असते मोठी, आणि त्या पिशवीमध्ये जर शोधून पाहिलं तर त्याच्यात अजून एक पिशवी असते. अजून त्या पिशवीत शोधलं की त्याच्यात अजून एक पिशवी असते. आमचे इंदोरीकर महाराज म्हणतात पिशीत पिशी. असे एखाद्या एक पिशव्याच असतात. काय करायचं? आळंदीवरून एकदा प्रस्थान झालं की मग मात्र त्यांनी दिंडी पुण्यात जाते. पुण्यात 2 दिवस मुक्काम असतो. पुणेकर फार जीव ओतून वारकऱ्यांची सेवा करतात. मग कोणी रेनकोट देतो, कोणी ब्लँकेट देतो, कोणी चप्पल देतो, कोणी छत्री देतो. पिशव्या काय कामाच्या आहेत? जे जे दिलं ते एक पिशवी त्यांनी भरली की दुसरी काढायची, दुसरी भरली की तिसरी काढायची. आणि 2 दिवसाचा मुक्काम पुण्यातला पूर्ण झाला की मग तिला आपोआप थंडी ताप यायचा. मग तिनं काय मुद्दा सांगायचा, हे बघा मला फार त्रास होतोय, फार थंडी ताप आलेला आहे, आणि आता अशा कंडिशन मध्ये जर मी इथं राहिले तर माझ्यामुळे इतरांना सुद्धा त्रास होऊ शकतो. मग दुसऱ्याला त्रास देणं योग्य नाही, त्यापेक्षा मी घरी गेलेली चांगली. तुम्ही ऐकता सर्वजण. मग उचलत नाही एवढ्या पिशव्या घ्यायच्या आणि घर गाठायचं. याला गौशे म्हणायचे. हौशे, नवशे, गौशे अशी फार लोक असतात. बाहेरून परमार्थाचं नाटक करणारे जगामध्ये फार खचून भरलेले आहेत. जे ऊपर से तो खूप बनी वक्ते बाबा म्हणायचे, अंदर की राम जाणे. मला पाहन पान फुलवा. आमच्यासारखे त्यांनी बाहेरून फार छान दिसतात, आतमधलं त्यांनी काय माहिती तुम्हाला काय असेल ते ईश्वरालाच माहिती आहे फक्त, ते दुसऱ्या कोणालाच माहित नाही. म्हणून त्यांनी कोण कोणाची समीक्षा कशी करू शकतो. म्हणून सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे, इथं त्यांनी महाराज ईश्वराची कृपा होते. कधी होते? तुम्ही देशावर झाल्यानंतर होते. म्हणजे तुमच्या अंतकरणामध्ये प्रपंचाविषयीचं नश्वरत्व कळालं आणि परमात्म्याच्या प्राप्तीचं महत्व कळालं. मी सुटसुटीत सांगतोय, कळण्यासारखं महत्वाचा मुद्दा आहे. याच्यात जर प्रश्नोत्तराचे कार्यक्रम घेतले ना तर भोळ्यातला भोळा सुद्धा उत्तर बरोबर देईल, एवढं सुटसुटीत करून सांगितलंय. हा महत्वाचा मुद्दा आहे. देशावर होणं म्हणजे प्रपंचाच्या देशातून निघणं आणि परमार्थाच्या देशात येणं. का बरं? प्रपंच नश्वर आहे हे कळालं आणि परमात्मा सत्य आहे आणि तोच प्राप्त करून घेण्याकरिता मनुष्य शरीर मिळालंय हे कळालं. म्हणून परमात्म्याच्या प्राप्तीकरिता निघालो. जो परमात्म्याच्या प्राप्तीकरिता शुद्ध अंतकरणाने निघाला, परमात्म्याला कळतं की हा शुद्ध अंतकरणाने निघालेला आहे.
मग देव काय करतो, आपणचे देव होय गुरु, गुरुपौर्णिमा आहे ना, म्हणून देव स्वतःच गुरु होतो. गुरु शोधायला जायची तुम्हाला आवश्यकता नाही. तुम्ही श्रीमद भागवत कथा ऐकणारी माणसं आहात. राजा परीक्षिताला मरणाचा शाप प्राप्त झाला. 7 दिवसात मरण्याचा शाप प्राप्त झाला. राजानं त्याच क्षणाला ज्ञानोबऱ्यांची उवीच जणू काय पाठ केली होती, झडझडोनी वहिला निघ ये भक्तीची वाटे लाग, जिया पावसी अव्यंगनेच धाम माझे. राजानं काही क्षणात त्यांनी महाराज निर्णय केला, आणि निर्णय करून त्यांनी महाराज काय केलं असेल तर आपला संपूर्ण प्रपंच आपल्या पत्नीच्या मुलाच्या स्वाधीन करून दिला. जन्मेजयाला बोलावलं, इरावतीला बोलावलं, आणि आपलं संपूर्ण त्यांनी महाराज वैभव त्यांच्या हातात देऊन टाकलं. आणि त्याच क्षणाला देवासाठी घेऊन जोग अवघा भोग तेजियाला वलकल वस्त्र परिधान केले, गंगेच्या काठावर आला, विरक्त झाला, वैराग्य संपन्न झाला आणि परमात्म्याच्या प्राप्तीकरिता निघाला. तुम्ही ऐकतात ना सर्वजण. म्हणजेच काय झाला, देशावर झाला, म्हणजे त्यानं प्रपंचाचा छंद मनातून पूर्ण काढून टाकला आणि भगवत दर्शनाकरिता भगवत प्राप्तीकरिता निघाला. त्याचा परिणाम भगवंताला कळालं. त्यानं भगवंताला आर्ततेनं हाक मारायला सुरुवात केली, देवा आता तुझ्याशिवाय मला कोणी नाही, तुझ्याशिवाय कोणी सांभाळू शकत नाही, भगवंता सांभाळ. भार घातल्याशिवाय देव पण काही वारी होत नाही. तू का म्हणे भार घातली यावरी होईल काही वारी नारायण. म्हणून देशावर होऊन भगवंतावर भार घालावा आणि देवाला सांगा, देवा आम्हा न कळे वेद न कळे पुराण, शास्त्राचे वचन न कळे आम्हाला काहीच कळत नाही. जे कळतं ते तुलाच कळतं. म्हणून मी तुला शरण आलेलो आहे. तुझे शब्द आहेत, मला शरण या, मी तुला शरण आलेलो आहे. आता माझं काय करायचं हे तू ठरव. आता माझी चिंता तुझं नारायणा, असा भाव पोटात निर्माण केला पाहिजे. आणि हा भाव निर्माण करून आपलं जीवन भगवंताच्या समोर नेऊन ठेवलं की मग या जीवनाला कशी दिशा द्यायची आणि त्याच्यापर्यंत कसं घेऊन जायचं हे आपण ठरवायचं नाही, हे तो ठरवतो. फार महत्वाचा मुद्दा आहे. मग मात्र तुमची ही अवस्था पाहून, ही कंडिशन पाहून देव कृपा करण्याकरिता तयार होतो आणि देवाच्या कृपेने एक विशेष असणारा लाभ तुमच्या जीवनात होतो. तो म्हणजे संत तुम्हाला भेटायला येतात. राजा परीक्षित शुकाचार्यांना शोधायला गेला नाही, तो त्याच्या जागेवरच बसला. पारमार्थिक जीवन धारण करून त्याचा परिणाम भगवंताला चिंता पडली आणि भगवंतानं स्वतः शुकाचार्यांना प्रेरणा दिली की जा, तो वाट पाहतोय. आपणचे देव होय गुरु, जगद्गुरु तुकोबाराय श्रीगुरूंना शोधायला गेले नाही, त्यांचे श्रीगुरु त्यांना शोधत आले. सापडविले वाटे जाता गंगा स्नाना, त्यांनी मला सापडविलं. हा महत्वाचा मुद्दा आहे. म्हणून तुम्ही फक्त प्रयोग तर करून बघा ना, तुम्ही प्रयत्न तर करून बघा ना, तुम्ही संपूर्णपणे भगवंताच्या ठिकाणी समर्पित व्हा. देव तुमचा भार घेईल. भार घातला की घ्यावाच लागतो. महत्वाचा मुद्दा आहे. आम्हाला लहानपणी शाळेची फार तारंबळ होती. आमच्या गावात 4थी पर्यंत शाळा होती पिंपळगाव मध्ये, आणि 5वी पासून पुढे त्यांनी चासला शाळेला जावं लागायचं. साधन नव्हतं काही, डोंगरातला रस्ता, पायी जावं लागायचं. आणि जाताना त्यांनी दप्तर भलं मोठं असायचं. बरं, मी एकटाच जात होतो असं नाही, माझी बहीण आहे, 2 बहिणी माझ्या बरोबर येत होत्या. आता त्या वयानं माझ्यापेक्षा लहान होत्या. शाळेत गेलं की 4:30 वाजता चासमध्ये शाळा सुटायची. 5 किलोमीटर अंतर होतं. 4:30 वाजता दप्तर उचलायचं, चालायला लागायचं. आणि मग माझं दप्तर मला जड व्हायचं, तसं तिचंही दप्तर तिला जड व्हायचं, बहिणीचं पण तिला चालताच येत नव्हतं. माझ्यापेक्षा वय कमी होतं, नाजूक होती. मग तिनं काय करायचं, भाऊ माझं दप्तर घे ना. मग तिला म्हणायचं, अरे माझंच मला जड झालं, तुझं कुठून घेऊ. नाही घे ना, पण मी नाही घेणार असं म्हणलं की मग तिने युक्ती करायची. तिने तिचं दप्तर खांद्यावर घ्यायचं आणि पळत सुटायचं, जणू काय माझ्यावर रुसलेली आहे असा रुसवा दाखवून त्यांनी पळायचं. फार दूर अंतरावर जायचं आणि जाऊन ते दप्तर रस्त्याच्या मध्यभागी ठेवायचं. तुम्ही ऐका बरं, मध्यभागी दप्तर ठेवायचं आणि तिथून हात वर करून मला सांगायचं, आणायचं तर आण, नाही तर आणू नको, मी चालले. आणि तिने धूम ठोकून पुढे पळून जायचं आणि दप्तर मात्र रस्त्यातच ठेवायचं. खरं सांगा, आता दप्तर न्यावं की नाही न्यावं? न्यावंच लागेल. का बरं? तिनं आता त्याचा काय केलेला आहे, भार घातलेला आहे. तू आण, नाही तर आणू नको, मी चालले. नाईलाज असतो. घरी गेल्यानंतर फार आरडाओरडा, रडणं कडणं, हातपाय आपटणं सगळं जरी झालं तरी दप्तर मात्र मलाच न्यावं लागलं. महत्वाचा मुद्दा आहे. का बरं? भार घातला आणि मोकळी झाली हात वर करून, तू आण, नाही तर आणू नको. तसं माझं जीवन आहे. मला मनुष्य शरीर प्राप्त झालेलं आहे, मी देशावर झालेलो आहे, मी भगवंताच्या समोर गेलेलो आहे आणि त्याला विनंती करून माझं जीवन भगवंताच्या समोर मांडलेलं आहे.
आणि त्याला सांगितलं, हे बघ मला काही कळत नाही, मी नुसता चिखलाचा गोळाच आहे, मला उद्धारून कसं जायचं आणि तू कसा प्राप्त होशील आणि मोक्ष कसा प्राप्त होईल काही समजत नाही, जे समजतं ते तुलाच समजतं, आता तुलाच काय करायचं ते कर. असं जर तुम्ही भगवंताच्या समोर शुद्ध अंतकरणानं म्हणाल, तुम्हाला लाभ होईल. काय लाभ होईल? महत्वाचा मुद्दा सांगतोय. काय लाभ होईल? भगवान कृपा करील आणि भगवंताच्या कृपेने तुमच्या जीवनामध्ये संत येतील, श्रीगुरु येतील. हा महत्वाचा विचार. देव तुमच्या जीवनामध्ये संतांना पाठवून देईल. ते संत जीवनात आले रे आले, मग चिंता करायचं काही कामच राहणार नाही. का झालं? भार घातला. कसं काय भार घालता आला? देशावर झालो आणि म्हणून भार घालता आला. भार घातला, देवाला कळाला, देवानं प्रसन्नतेनं त्यांनी कृपा केली आणि लाभ झाला. देव संतांच्या रूपानं प्राप्त झाला, संत रूपानं त्यांनी देवाची प्राप्ती झाली. आणि मग ते संत जवळ आले, मस्त करून हात फिरवला, फार प्रेमानं जवळ घेतलं. लावून या हात कुरवाळीला माथा, सांगितले चिंता न करावी, कटिकर समचरण साजिरे, राहिला भेवरे तिरी उभा, खुंटले साया सानिकया जीवा, धरेले केशवा पाय तुझे, तुझं वाटे आता ते करी अनंता, तुका म्हणे संता लाज माझी, त्यांनी मला तुला दाखवलेलं आहे म्हणून मी तुझ्या चरणाला त्यांनी मिठी घातलेली आहे. ते संत काय करतात आल्यानंतर? तर ते भगवंताची प्राप्ती करून देतात, भगवंताच्या दर्शनापर्यंत घेऊन जातात. हा संतांचा अधिकार आहे. म्हणून देशावर झालो, भगवंतावर भार घातला, भगवान गुरु रूपानं माझ्या जीवनामध्ये प्राप्त झाला, म्हणजे मला लाभ झाला. पहिला लाभ झाला संतांच्या दर्शनाचा लाभ. आणि संतांच्या दर्शनानं काय झालं असेल तर भगवंताचं दर्शन झालं, म्हणजे लाभाने लाभ दुप्पट झाला, लाभे लाभ दुनावला. बस. आणि काय दुप्पट झाला? देव भेटला. मग देवाच्या भेटीनं काय झालं? ते म्हणले जीव झाला दर्शने, झाला म्हणजे संतुष्ट झाला. मला आता संतुष्टता प्राप्त झालेली आहे. का? मला दर्शन झालेलं आहे. कोणाचं? मला प्रत्यक्ष भगवंताचं दर्शन झालं, भगवंताच्या दर्शनाचा लाभ झाला. का झाला? संतांच्या दर्शनाचा लाभ झाला, त्यानं देवाच्या दर्शनाचा लाभ झाला. म्हणून हेच वर्णन करून सांगतात, भाग्ये झाली संत भेटी. फार भाग्यानं संतांची भेट झाली. असं भाग्यानं जर संत भेटत असते तर कोणालाही भेटले असते, कोणालाही नाही भेटत. मग त्याच्या अंतकरणामध्ये संतांच्या भेटीची इच्छा पण असली पाहिजे. नाही तर लोक आता संतांना पाहून वाट वाकडी करतात, त्यांना संतांना भेटावं असं वाटत नाही. इकडे एरवी किती गप्पा मारतील कोणाबरोबर, पण संत पाहिले की त्यांना वाटतं नको, ही खटखटच आहे घेण्या देण्याची. हे देवा धर्माचं सांगायला लागेल, एक सुद्धा विनोद नाही, काही हसायला नाही. 2 तासाचं कीर्तन झालं तरी नुसतं असं आपलं पाहतच राहायचं, उभं राहून प्रवचन चालू आहे, मध्ये प्रमाण नाहीत, काहीच नाही अजिबात, असं एखाद्याला वाटतं ना, त्याचं काय ऐकायचं. पण हे जर ऐकाल ना, हित होईल महाराज तुमचं. हे हिताचं सांगतोय, याच्यातच खरं हित आहे, पक्क लक्षात ठेवा. म्हणून त्यांनी पोटात ओढ असली पाहिजे संतांच्या भेटीची. म्हणजे आवडी पोटी होती ते उगाच भाग्यानं भेटतात असं म्हणून चालत नाही. पोटात संतांच्या भेटीची आवड पण असली पाहिजे. म्हणून संतांच्या भेटीची आवड ज्याला आहे, ईश्वर ती आवड जाणतो आणि संतांची भेट घडवून देतो. तुकोबाराय म्हणतात तेच झालं, भाग्य झाली संत भेटी, आवडी पोटी होती ते, माझ्या पोटात पूर्वी संतांच्या भेटीची आवड होती, म्हणून मला संत माझ्या जीवनामध्ये भाग्यानं प्राप्त झाले. आणि संतांच्या प्राप्तीनं काय झालं असेल तर परमात्म्याची प्राप्ती झाली, जीव संतुष्ट झाला. म्हणून आता मला काही बोलता येत नाही, काय सांगू, काय बोले बोलावे, हा महत्वाचा मुद्दा आहे. असं उलट गेलं की मग तिथं जाऊन पोहोचता येतं, हा महत्वाचा मुद्दा आहे. म्हणून हे तेवढं सोपं नाही महाराज. हे बोलायला कंबर बांधून कोणालाही बोलता येऊ शकतं, पण देशावर होणंच मुळात फार कठीण आहे. प्रपंचातून बाजूला पडणंच मुळात फार कठीण आहे. या प्रपंचाच्या गर्दीतून निघालीच पंढरपूरला जायला बाई, शेजारणीनं हवा भरली, हवा फार वाईट असते, चलच म्हणली पंढरपूरला. मग निघालीच बळजबरीनं पंढरपूरला जाण्याकरिता निघाली. मनात नाही तिच्या पंढरपूरला जावंसं, पण निघालीच. हवा चालली पंढरपूरला, निघाली महाराज ती. काही बघा असे पंढरपूरला जाताना दिंडीच्या मागे राहणारे जे लोक असतात किंवा काही महिला असतात, त्यांच्या मनानं तयार केलेले भजन गाणे म्हणतात महाराज. खरं सांगतो, अभंग पुढे म्हणणारे म्हणतात टाळ घेऊन, जे मोकळे चालतात ना त्यांचे भजन वेगळेच असतात. एक भजन ऐकलं मी मागच्या वेळेला त्यांनी दिंडीमध्ये, या शेजारणीनं बरं नाही केलं ग बाया, मला पंढरीला नेलं ग बाया. या शेजारणीनं बरं केलं नाही म्हणजे काय करावं, पंढरपूरला जावंच वाटत नव्हतं, पण बळच निघाली, 20 पर्यंत गेली. तिथून परत घरी आली. सुनबाईला काय आत्याबाई, तुम्ही पंढरपूरला जाण्याकरिता निघाला, ऐक म्हणले,
जर मी पंढरपूरला गेल्यानंतर एखादा गोसावी आला तर त्याला चुकून सुद्धा घरातलं काय देऊ नकोस. त्याला सांग सासू पंढरपूरला गेलेली आहे, ती आल्यावर ये, पण तू देऊ नकोस. फार महत्वाचा मुद्दा. तरी तिचं मन भरत नाही. परत म्हणायला लागली, हे बघ म्हणली, माझ्या हातीचा कलवडू मज वाचून नको. कलवड लोकांना कळतच नाही. आता कलवड म्हणजे काय? गवऱ्या थापायच्या, त्या उन्हात चांगल्या वाळवायच्या आणि वाळवून त्यांनी त्या एकावर एक चांगल्या रचायच्या आणि त्याला शेणानं चांगलं सारवून घ्यायचं. ते गोल गरगरीत असत आणि बायका आकर्षक तयार करतात, त्याला कलवड म्हणतात. तिनं त्या सुनबाईला सांगितलं, माझ्या हातीचा कलवडू माझं वाचवणे नको फोडू, माझ्याशिवाय फोडू नको, मला मागे येईपर्यंत दुसरं काही इंधन वापर, पण माझ्या हातच्या गवऱ्या फोडायच्या नाहीत. इतका जीव तिचा प्रपंचात अडकला. तुकोबारांनी विनोदानं सांगितलंय. आणि शेवटी त्यांनी सांगून सांगून थकली आणि वेशीपासून परत मागे आली. ती म्हणली, मुले लेकरे घरदार हेच माझे पंढरपूर. हे माझी मुलं, हे माझे लेकरन, हे घरदार, हेच माझं पंढरपूर आहे. तू जा म्हणली. रुसली तर रुसली, म्हणली नाही बोलायची माझ्याशी, बोलू नको, पण मी पंढरपूरला येणार नाही. हा महत्वाचा मुद्दा. का बरं हे झालं असेल? तिच्या मनानं पंढरपूरला जायचं स्वीकारलं नाही, म्हणजे तिला देशावर होता आलं नाही. विनोदाचा भाग सोडून द्या. तुमच्या मनाला विचारा, तुम्हाला खरंच प्रपंच सोडावासा वाटतो का? तुमच्या मनाला प्रश्न विचारा की खरंच परमात्म्याची प्राप्ती करून घ्यायची आहे का? ज्याला परमात्मा प्राप्त करून घ्यायचा त्याला दुसरं कोणतंच ऑप्शन नाही. एकच ऑप्शन आहे, हे सोडल्याशिवाय तो भेटत नाही. त्याचे संसार वासना, मग कृष्ण दर्शन लालसा. त्याची गोपिकांना सगळं सोडावं लागलं, तेव्हा त्यांनी परमात्म्यापर्यंत जाता आलं. फार व्याकुळ झाल्या तो निघून गेल्यानंतर. हे दिलदार यार प्यारे गलियों में मेरे आजा, मेरा यार बन के आजा, मेरा प्यार बन के आजा. हरि जी मोरी अखियन आगे रहियो, नाथ मोरी अखियन आगे रहियो, गोविंद मोरी अखियन आगे रहियो, नाथ मोरी अखियन आगे रहियो, हरि जी मोरी अखियन आगे रहियो. फार दिव्य भाव आहे. प्रपंचाची दानादीन केली तेव्हा कृष्णाचं दर्शन झालं, म्हणजे देशावर झाल्या. हा महत्वाचा मुद्दा आहे. असं नाही होता येत. म्हणून त्यांनी भगवंताची कृपा प्राप्त करून घेण्याकरिता, भगवत दर्शनापर्यंत जाण्याकरिता, जीवपणा घालवण्याकरिता, ज्ञान प्राप्त करून घेण्याकरिता, मोक्ष स्वरूपाची प्राप्ती करून घेण्याकरिता फार श्रम करावे लागतात. हे सोडण्याकरिता फार श्रम करा. कोणाची बायको मरू नये, पण त्यांनी बायको मरण्याची कल्पना तरी माणूस सहन करू शकतो का? खरं सांगा. तुमच्या मनाला विचारा प्रश्न. असं अमंगल अभद्र बोलत जाऊ नये. किती अभद्र वाटतं. मरहा बोलणं साहते, मेल्यावरी तरी रडती. बायको मरावी ही कल्पना पण सहन होत नाही. मुलगा मरावा अशी कल्पना पण कोणाला सहन होत नाही. मग कल्पना सहन होत नाही तर मरण कधी सहन करतील? हा महत्वाचा विचार आहे. म्हणजेच आपल्याच्यानं हे सहजासहजी सुटण्यासारखं नाही. हे सोडण्याकरिता श्रम करावे लागतात. महत्वाचा मुद्दा आहे. तुकोबरायांनी देशावर झाले म्हणजे श्रम केले आणि सगळ्या प्रपंचाला कष्टाने बाजूला केलं. अंतकरणातून परमात्म्याच्या प्राप्तीकरिता निघाले. ऐसी कर्मसाम्य दशा होय जेथ विरेशा, तै सद्गुरु अपैसा भेटेची की. अशी अवस्था निर्माण झाली. मग श्री गुरु भेटले, मग भगवंताच्या दर्शनापर्यंत गेले. जीव झाला दर्शने, आता बोलता सुद्धा येत नाही शब्दांना, अशी अवस्था प्राप्त झाली. कशामुळं? फक्त त्यांनी देशावर होण्याचे श्रम केले म्हणून. महाराज म्हणतात, जेवढे श्रम केले, जेवढे कष्ट घेतले, ते सगळेचे सगळे कष्ट वायाला गेले नाही. ते सगळे कष्ट त्यांनी फळाला आले आणि परमात्म्याच्या दर्शनापर्यंत जाता आलं. तुका म्हणे श्रम केला, तुका म्हणे श्रम केला, तुका म्हणे श्रम केला, तुका म्हणे श्रम केला, तुका म्हणे
तुका म्हणे श्रम केला अवघा आला फळासे. श्रम केला म्हणले श्रम करणं म्हणजे कष्ट घेणं फार महत्वाचा मुद्दा आहे. सगळ्याच ठिकाणी कष्ट आहेत एवढा मुद्दा सांगून थांबतो. लक्षपूर्वक ऐका. आता हे 9च्या नंतर थांबणं हे सुद्धा कष्टच आहेत. असं 7:30ला कीर्तन सुरू झालं होतं. वक्त्याला निदान 1-1.5 तास तर बोलायला पाहिजे ना. हे सगळं त्याच्यातच आहे अंतर्गत. भजन प्रामाणिकपणे म्हणणं सुद्धा असू द्या. श्रम केला देशावर होण्याकरिता श्रम करावा लागला. म्हणजे प्रपंचातून बाजूला होण्याकरिता श्रम करावा लागला. परमार्थात गेले मग परमार्थात काही श्रम नाहीत का? फार श्रम आहेत महाराज. तुम्ही बारकाईने बघा. उगा आपण वारकऱ्याला सामान्य समजतो. सामान्य नाही वारकरी. तो बघा त्याची चर्या कशी आहे. तो पहाटेच त्यांनी जागा होतो. तो काकडा म्हणतो. तो नियमाचे अभंग म्हणतो. त्याचं जीवन बघा कसं तंतोतंत आहे. त्याच्या जीवनामध्ये श्रम आहेत. परमार्थ करायचा म्हणलं तरी श्रम आहेत महाराज. माणसानं स्वतःच्या मनाला आवरणं फार श्रम आहेत. गळ्यात माळ घातल्यानंतर त्याला चुकीचं वागता येत नाही. असंच वागाय त्याला मन मारावं लागतं बऱ्याच ठिकाणी. असं त्यांनी त्याच्या मनातले भाव त्याला दाबून ठेवावे लागतात. ते पण श्रमच आहेत. म्हणजे प्रपंच सोडणं हा श्रमच आहे. त्याच्यानंतर परमार्थामध्ये त्यांनी तंतोतंत परमार्थ करणं हा पण श्रमच आहे. त्याच्यामध्ये सुद्धा त्यांनी संतांची भेट प्राप्त करून घेणं हा पण श्रमच आहे. संतांच्या भेटीनंतर त्यांनी सांगितलेली साधना करून भगवंताचं दर्शन प्राप्त करून घेणे तिथं सुद्धा श्रमच आहे. हे सगळ्याचे सगळे श्रम आहेत. आणि हे तुम्हाला जर देव प्राप्त करून घ्यायचं असलं तर करावेच लागतील. तुम्हाला याच्यातून बाजूला पडावं लागेल. तुम्हाला परमार्थ करावा लागेल. तुम्हाला संत भेटावे लागतील. तुम्हाला साधना करावी लागेल. तुम्हाला परमात्मा प्राप्त करून घ्यावा लागेल. एवढे श्रम तुम्हाला करावे लागतील. आणि असे श्रम त्यांनी केल्यानंतर मग तुमच्या तोंडातून शब्द बाहेर पडतील. काय बोले बोलावे. आता काय बोलावं. जे प्राप्त करून घ्यायचं ते प्राप्त झालं. हे कोणामुळं प्राप्त झालं? एकट्या श्रीगुरूंमुळं प्राप्त झालं. ते श्रीगुरु जीवनामध्ये आले पाहिजेत. त्यांची कृपा झाली पाहिजे. मग भगवंताच्या प्राप्तीपर्यंत जाता येत असतं. आणि म्हणून देशावर व्हा. स्वतःला देवाच्या समोर ठेवा. संपूर्ण भार देवावर घाला. देवा आता तूच माझा त्याने निर्णय कर असं म्हणा. परमात्मा श्रीगुरूंच्या रूपाने येईल. मग श्रीगुरु तुमच्यावर कृपा करतील. आणि श्रीगुरूंची कृपा प्राप्त झाल्यानंतर तुम्हाला भगवंताचं दर्शन प्राप्त होईल. आणि त्या दर्शनानं तुम्ही संतुष्ट व्हाल. बस या मुद्द्यापर्यंत आहे. तुकोबाराय म्हणतात मी असा श्रम केला. माझा श्रम फळाला आला. आणि मला संत भेटून संतांच्या माध्यमातून देव प्राप्त झाला. माझा त्याने जीव शांत झाला. संतुष्ट झाला. आता मला काही बोलायचं शिल्लक राहिलं नाही. महत्वाचा मुद्दा आहे. हे संतांच्या दर्शनाचं फल आहे. म्हणून संतांकडे पाहत असताना निवळ प्रपंचाच्या दृष्टीने पाहू नये. प्रपंच पूर्ण करण्याकरिता संतांकडे त्यांनी अशा पद्धतीने पाहणारी लोक हे त्यांनी निवळ प्रपंचात गुंतलेले लोक आहेत. जे त्याच्यातून बाहेर पडले आहेत ते प्रपंच मागत नाहीत. देव मागण्याचा प्रयत्न करतात. ते भाग्यवान आहेत. असं भाग्यवान व्हा. आणि भगवंताच्या प्राप्तीकरिता अट्टहास करा. कोणी कोणी असा अट्टहास केला असेल तुम्हाला माहिती आहे का? सांगू का? अजून 5-10 मिनिटं सांगू? तुम्ही खुश आहात. मागचे सगळे सांगू का? सांगू? हे ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली शुक सनकादिक नारद तुंबर ज्ञानोबा तुकाराम
आद्य जगद्गुरु शंकराचार्य ज्ञानोबा तुकाराम आदिक नारद तुंबर ज्ञानोबा तुकाराम आद्य जगद्गुरु शंकराचार्य ज्ञानोबा तुकाराम शुक सनकादिक नारद तुंबर ज्ञानोबा तुकाराम आद्य जगद्गुरु शंकराचार्य ज्ञानोबा तुकाराम शुक सनकादिक नारद तुंबर ज्ञानोबा तुकाराम आद्य जगद्गुरु शंकराचार्य ज्ञानोबा तुकाराम. यथामती यथावकाश भगवंताची सेवा करण्याचा प्रयत्न केला. झालेली सेवा भगवंताच्या संतांच्या चरणी समर्पित करून याच ठिकाणी थांबूया. 2 तास बसून तुम्ही माझी बडबड ऐकून घेतली. तुम्हा सगळ्यांच्या अंतःकरणापासून धन्यवाद. गुणवान मंडळींनी फार सुंदर साथ केली. तुम्हा सर्वांच्या अंतःकरणापासून धन्यवाद. साऊंड सिस्टीम सहज आहे मला चांगलं बोलता आलं, त्यांच्या अंतःकरणापासून धन्यवाद. पंचकृषीतून फार दुरून दुरून भाविक मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. फार दुरून आपण आलात, कष्ट घेऊन आलात आणि 9च्या काट्यावर थांबायला पाहिजे होतं. 9 वाजून 20 मिनिटं होऊन गेले तरी पण तुम्ही 20 मिनिटं सहन केलात. सर्वांच्या अंतःकरणापासून धन्यवाद करतो. महात्मे समोर बसलेले आहेत, ज्यांच्या समोर आरडाओरडा करून हातवारे करून त्यांनी बोलणं योग्य नाही, तरी सुद्धा आवेशात आल्यानंतर त्यांनी उद्धटपणानं जरी मी हातवारे करून आरडाओरडा करून बोललो असलो तरी तुम्ही संत माझे या कडा कराल कृपेचा बहुडा, तरी तुम्हा माने एवढा होईना मी तुम्ही संत मायबाप सांभाळून घ्याल अशी अपेक्षा करतो आणि तुम्हा सर्वांच्या चरणावर मस्तक ठेवतो. मस्तक माझा पायावरी या वारकरी संतांच्या सर्वांना नमस्कार करून थांबतो. या जंगलामध्ये सुद्धा मंगलमय असणारा हा सोहळा संपन्न होतो. जंगल में मंगल ही त्यांनी दिव्य स्थिती आपल्याला प्रत्यक्ष पाहायला मिळते आहे आणि ही त्यांनी स्वामीजींच्यामुळे त्यांनी सहज शक्य झालेली आहे. एवढे मोठे मोठे सोहळे त्यांच्यामुळे या ठिकाणी घडतात. विद्यार्थ्यांवर संस्कार करण्याचं काम या ठिकाणी होतं. एक विशिष्ट दिव्य असणारी साधना या क्षेत्रामध्ये त्यांनी संपन्न होते. कोणीतरी पुढाकार घेतल्याशिवाय असं होत नसतंय आणि म्हणून त्यांनी आपलं जीवन परमार्थ कार्याकरता वाहून घेतलेलं आहे. म्हणून त्यांच्या माध्यमातून हे सोहळे या ठिकाणी संपन्न होत आहेत. तिकडे आता पलीकडे ही जी आबळ आहे आता सध्या आपली काय वरतून पाऊस येत होता, मग तुम्ही स्वतःला सावरत होते, जर जास्त आलं तर काय करायचं असा विचार करत होते. हे सगळं त्यांनी आपल्या मनात घडामोडी चालू होते. का बरं? आपल्या डोक्यावर छत नाही म्हणून. छत कधी तयार होईल? तो सभामंडप तयार झाल्यानंतर होईल, म्हणून त्याच्याकरिता आपण ते करू घातलेलं आहे. त्याचं त्यांनी आता पायाभरणी झालेली आहे. भविष्यात त्याचं काम अशा पद्धतीने पूर्ण होईल आणि मग पुढचे जे सगळे कार्यक्रम आहेत ते त्याच सभा मंडपात संपन्न अशा पद्धतीने होतील. कोणती गोष्ट एकदम होत नसते. भगवत कृपेने थोडे कष्टही सहन करावे लागतात. हळूहळू सगळ्या गोष्टी त्यांनी होत असतात. पण आपल्या सगळ्यांच्याच सहकार्यातून तो मंडपही या ठिकाणी तयार होणार आहे. पण आपणच आहोत सहकार्य करणारे, पण आपण सर्वांनी सहकार्य करावं आणि लवकरात लवकर तो मंडप तयार करावा. म्हणजे आपण शब्द असा दिला की मंडप तयार झाला तरच पुढची कथा करायची, नाही तर नाही करायची. हा सरळ आहे, खरं की खोटं? पण जर मंडप पुढच्या वर्षीपर्यंत तयार झालं ती कथा नाही. कथा कधी? मंडप झाल्यावर. हा महत्वाचा मुद्दा. असं त्यांनी लावून घ्यायचं तुम्ही. पण अशा पद्धतीने फार सुंदर व्यवस्थापन या ठिकाणी होत आहे. भगवान महादेवाची या ठिकाणी पूजा होते आहे. गायत्री मातेचे अनुष्ठानं होत आहेत. अनेकांवर संस्कार या ठिकाणी केले जात आहेत. महात्मे त्या माध्यमातून या ठिकाणी उपस्थित होत आहेत. ज्यांनी जीवन ब्रह्मचार्यांनी या सगळं दिलेलं आहे धर्मकार्याकरिता आणि ते रात्रंदिवस अट्टाहास करत आहेत. मार्गदर्शक ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. तुमच्या सर्वांच्या मार्गदर्शनाने हे सुंदर पद्धतीने त्यांनी सुरू आहे. असंच हे त्यांनी चालू राहावं. सर्वांच्या अंतःकरणात धर्मजागरण व्हावं आणि सर्वांना उद्धाराची ओढ अंतःकरणात निर्माण व्हावी. सर्व देशावर व्हावेत. भगवंताच्या कृपेनं संतांची प्राप्ती होऊन मोक्ष स्वरूपापर्यंत जाता यावं. हेच परमार्थाचं फळ आहे आणि अशा पद्धतीने आपण सर्वांनी परमार्थ करावा अशी सदिच्छा अंतःकरणापासून व्यक्त करतो आणि श्रीगुरूंच्या चरणावर मस्तक ठेवून याच ठिकाणी थांबतो. चाल झालीच आहे असं समजूया आणि मोठ्या प्रेमानं भगवंताचं चिंतन करूया. हे बघा 7:30ला कीर्तन सुरू झालं होतं. अजून 9:30ला 2 मिनिटं कमी आहेत. म्हणजे तुमचा एवढा सुद्धा बांध रेटला नाही. मी कुठं अलीकडंच थांबलेलो आहे. हा महत्वाचा मुद्दा आहे. हे विठ्ठल जय जय विठ्ठल, विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय
रामकृष्ण हरी. आपल्या श्री अनंत गायत्री आश्रम ट्रस्टच्या वतीने श्री गुरुपौर्णिमेच्या निमित्त होऊ घातलेल्या आजच्या या सुंदर अशा कीर्तन सेवा ज्यांच्या श्रुश्राव्य वाणीतून आज आपल्याला कथन करायला मिळालेली आहे, श्रवण करायला मिळालेली आहे. आदरणीय गुरुवर्य हरिभक्तपरायण डॉक्टर श्री विकासानंदजी मिसाळ महाराज अतिशय आपल्या ओजस्वी वाणीतून सुंदर अशी आपल्याला या ठिकाणी कथा ऐकायला मिळेल. त्याबद्दल सर्वांनी जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये महाराजांचे आभार व्यक्त करावे. फक्त 2 मिनिट आपण बसावं अशी आपल्याला विनंती आहे, प्लीज. त्याचप्रमाणे आजच्या या सुंदर अशा कीर्तन सेवेला गायनाचार्य, मृदुंगाचार्य आणि टाळकरी यांनी सुद्धा साथ संगत छान दिलेली आहे. त्यांचे आपण एकदा टाळ्यांच्या गजरामध्ये धन्यवाद व्यक्त करूया. तसेच